नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागं पानो मासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझा श्रीरामराया। तुझेने कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्यं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। आयशा रावणाच्या वनिता अतिशोकापुरिता, आयशा रावणाच्या वनिता अतिशोकाकुलिता विलाप करिता समस्ता दुःखाक्रांता रणरंगी। ग्रंथ करते श्री संत गावबा काका या ठिकाणी सांगतायत, काल आपण ऐकलं राजा रावणाच्या पत्नी 80,000 स्त्रिया दुःख करत होत्या, रडत होत्या। त्यांचा असणारा नाथ रावण जमिनीवर पडला, मेला। त्याच्यामुळं एका पत्नीच्या आयुष्यामध्ये पती नसल्यानंतर किती दुःख, ते असणारं दुःख ते व्यक्त करत होत्या। तेवढ्या वेळामध्ये काय झालं? मंदोदरी आली तेथ अति दुःखे दुःखार्दित पडिला ते कोणी निजकांत विलाप करीत आक्रोशे। आणि तेवढ्या वेळामध्ये मंदोदरी तिथं आली। मंदोदरीलाही खूप दुःख आहे, कारण मंदोदरी ही पहिली पत्नी आहे लग्नाची। त्याच्यामुळं स्वतःचा नवरा रणांगणामध्ये पडला, मेला। त्याच्यामुळं अतिशय विलाप, दुःख, आक्रोश, रुदन मंदोदरी करू लागल्या। विष्णु संभूता जे स्वयं रचली स्वहस्ते देवे चराचर मोहाते पावे रूप स्वभावे देखता। आणि मंदोदरी अतिशय सुंदर होती, लक्ष्मी स्वरूप तिचं रूप होतं, कारण विष्णू पासून जन्म तिचा होता। भगवान श्री विष्णूच्या अंगाच्या मळीपासून मंदोदरीचा जन्म आहे। त्याच्यामुळे अतिशय सुंदर दिसत होती, कारण तिची रचनाच भगवान श्री विष्णूने केलेली होती। संपूर्ण चराचर तिच्या मोहामध्ये अडकल एवढी असणारी रूप तिचं सुंदर होतं, असं सांगतात। जो त्रिकाळ आत्मज्ञानी तो मोहाला शूळपाणी ओळखवे ना निज पत्नी शंकरमणी वेडावला। आणि जो त्रिकाळ आत्मज्ञानी आहे कोण? महादेवजी। सदोदित रामाचं भजन करणारे, तिन्ही काळामध्ये सदोदित सावध आत्मज्ञानी निजज्ञानी असणारे महादेव। पण ज्यावेळेस भगवान श्री विष्णूने ही मंदोदरी निर्माण करून महादेवाच्या आसनाखाली टाकली, त्यावेळेस महादेवाला सुद्धा कळलं नाही आपली कोणती दुसऱ्याची कोणती। म्हणजे महादेवाला सुद्धा मोहून टाकणारी, भुलवणारी अशी असणारी ती मंदोदरी अतिशय सुंदर होती, असं भगवंतानी तिला निर्माण केलेलं होतं। आकळ भगवंताची माया अनन्य रूपे रचलित या रावणाते भुलवावया निजाया मंदोदरी। अतर्क्य भगवंताची माया आहे। भगवंताची माया कुणालाच कळत नाही, त्या मायेचा तर्क कुणालाच करवला जात नाही। अशा प्रकारची अतर्क्य असणारी माया, आणि त्या भगवंताने ती मंदोदरीची निर्माण केली। त्या मंदोदरी त्या ठिकाणी आपल्या अंगापासून तयार केली, आणि राजा रावणाला भुलवण्यासाठी भगवान श्री विष्णूने त्याच्यासाठीच केली होती। आता जी मंदोदरी महादेवाला सुद्धा वेडवून टाकेल अशी मंदोदरी रावणाला भुलवण्यासाठी भगवंताने निर्माण केले। ते रावणाची ज्येष्ठ पत्नी स्वयं सती शिरोमणी आली रणभूमी ठाकोनी पती लक्षणी मंदोदरी। आणि ती रावणाची ज्येष्ठ पत्नी आहे, रावणाच्या लग्नाची पहिली पत्नी आहे ती मंदोदरी। सती मध्ये शिरोमणी आहे। काल महाराज बसले होते, कालच्या महाराजांनी सांगितलं 5 असणाऱ्या कन्या अतिशय पतिव्रत आहे। अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी, अशा प्रकारच्या सीता, द्रौपदी, अहिल्या, तारा आणि मंदोदरी अशा प्रकारच्या 5 सती जगतामध्ये आहेत।
त्याच्यामध्ये मंदोदरी अतिशय सत्व शिरोमणी आहे. रणभूमीच्या ठिकाणी आली, दुःख करू लागले. निजपती हृदयरक्षित विसंज्ञ पडला रणात, जे कोणी या विलाप करीत प्रताप सुचवी पतीचा. आणि स्वतःचा पती रक्ताच्या असणाऱ्या हृदयामध्ये रक्तामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. प्रत्येक अंगामधून रक्त निघत आहे. विसज्ञ पडलेला आहे. विसज्ञ म्हणजे संज्ञा नाही, मेलेला आहे तो. आणि मेलेला असताना पाहिलं मंदोदरीनं, अतिशय दुःख करू लागली. आणि मेल्यानंतर जिवंतपणे असताना आपल्या पतीनं आपल्या नवऱ्यानं काय काय पराक्रम केले, त्या पराक्रमाचं गुण आठवत मंदोदरी रडू लागले. जो अनुज कुबेराचा पर्यंत गण शिवाचा, त्रैलोकी प्रताप तयाचा, तो बाणी रामाच्या पडियेला. तो बाणी रामाच्या पडियेला. रावण कोण आहे? जो अनुज कुबेराचा, कुबेराचा भाऊ आहे. महादेवाचा आवडता आहे गण, महादेवाचा आवडता भक्त आहे. आणि त्या राजा रावणाचा त्रैलोक्यामध्ये ज्याचा प्रताप आहे असा रावण आज रामाच्या बाणानं रणांगणामध्ये पडला. जेणे अंधोळीला कैलास प्रसन्न केला महेश, तोरणी पडला क्षितिश सांडोनियास रणरंगी. आणि मंदोदरी बोलताय, ज्याच्या बाहुबळावरती महादेव पार्वती कैलास पर्वतावरती बसले असताना सुद्धा कैलास पर्वत गदागद हलवला, अशा ज्याच्या बाहूमध्ये ताकद आहे असा तो रावण, ज्या रावणानं महादेवाला प्रसन्न केलेला आहे असा असणारा रावण आज जमिनीवरती रामाच्या बाणानं पडला. मंदोदरी बोलते, आत्मलिंग माते कारणे निमेष गती आणि लेजवेने, तेने शयन केले रावणे श्रीराम बाणे करुणिया. आईचा शब्द खाली पडू दिला नाही. आईची देवपूजा पूर्ण करण्यासाठी, आईच्या शब्दासाठी एकाच निमिषामध्ये कैलासामधून महादेवाकडून आत्मलिंग ज्यानं आणलं अशा प्रकारचा तो रावण आहे. आणि तो रावण आज रामाच्या बाणानं जमिनीवर पडला. करुणिया महाख्याती बंदी घातला सुरपती, मंडळवरती नित्य घालती तो लंकापती रणी पौडला. आणि एवढी ख्याती अद्भुत रावणाने सम्रांगणाच्या ठिकाणी केली. रामाबरोबर निर्वाणीचं युद्ध केला, झुंज केली. आणि शेवटी असणारा सगळे देवलोक ज्याने बंदी खाण्यामध्ये टाकले, ज्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी असणारा रावण रामाबरोबर भयंकर युद्ध केलं आणि शेवटी रामाच्या बाणानं त्या ठिकाणी पडला असं सांगतात. नित्य ओळंगती सुरवरा चळिकापती ऋषीश्वर, बेने सेवेती गिरिकंदर तो दशवक्त्र रणी पौडला. तो रावण आज रणांगणामध्ये झोपला, कायमचाच झोपलाय. आता कधीही तो उठणार नाही. कोणता रावण? ज्या रावणाला बघितल्यानंतर ना चळिकापती ऋषीश्वर, देवलोक, सुरवर, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, दानव, मानव, असुर ज्या रावणाला थर 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 कापतात असा असणारा रावण आज रणांगणामध्ये पडला. जिचे निघावे विश्वसुखी, जे विश्वमाता जानकी, ते हरिली एकाएकी झाला सिलोकी जगनिंद्या. मंदोदरी शोक करत करत रडत रडत सांगू लागली, काय रावणाचं सामर्थ्य होतं, पण जिचं नाव घेतल्यानंतर ना विश्वाला सुख होतं अशा प्रकारची सीता, विश्वजननी, आदि माया जगदंबा, तू आदि माया जगदंबा, भवानी कुलस्वामिनी अंबा, अशा प्रकारची सीता. त्या सीतेचं हरण केलं, तिचा अभिलाष केला आणि तिच्यामुळं रावण जगामध्ये निंदनीय झाला. मंदोदरी बोलते, या कारणे समग्री प्रस्तादी मंदोदरी, सकळ प्रदान कर तोरी नाना परी शिकविले. आणि याच्यासाठी रामाची सीता रामाला देण्यासाठी अनेक लोकांनी रावणाला सांगितलं, प्रहस्तानं विनंती केली, स्वतः मंदोदरीने सांगितलं. जी थोर थोर प्रधान होते, नावानिगी प्रधान होते,
त्या सगळ्या एका प्रधानांनी नाना पद्धतीने तेने शिकविला बहुत रीती, अनेक पद्धतीने सगळ्यांनीच शिकवलं, पण रावणानं कोणाचं ऐकलं नाही. इंद्रजिता तुझा ज्येष्ठ कुमारा, बंधू कुंभकर्ण महावीरा, मानिले नाही त्यांचे उत्तर, बहु प्रकार शिकविती. मंदोदरी सांगते, मालक किती जणांनी तुम्हाला सांगितलं होतं, शिकवलं होतं. इंद्रजित तुमचा असणारा ज्येष्ठ मुलगा आहे, दुसऱ्याचं नाही ऐकायचं, पण पोराचं तरी ऐकायचं होतं की. ते असणारा इंद्रजित किती कळकळीने सांगत होता, सून सुलोचना किती कळकळीने सांगत होती, पोराचं ऐकलं नाही. मोठा असणारा तुमचा लहान असणारा भाऊ कुंभकर्ण आवडता, कुंभकर्णाचं ऐकलं नाही, मुलाचं ऐकलं नाही. अनेक प्रकारे त्यांनी सांगितलं, कुणाचंच ऐकलं नाही, म्हणून आज जमिनीवर मरून पडला. धर्मात्मा विभीषण युवराजा बंधू जाना, हितोपदेश सांगत पूर्ण केले ताडना लत्तगाते. धर्ममूर्ती असणारा तो विभीषण होता, सत्ववंत, धैर्यवंत, माधुर्यवंत, विवेकवंत असा असणारा विभीषण होता. त्या विभीषणाने सांगण्याचा प्रयत्न केला. लंकेचा युवराज होता, तुमचा भाऊ होता, त्या विभीषणाने उपदेश केलेला होता, पण त्याचं ऐकलं नाही. त्यालाच लाथा मारल्या भर सभेमध्ये, असं मंदोदरी बोलते. त्याचे हित झाले तयासी, शरण गेला तो रामासे. रामे आश्वासिले प्रीतीसी, राज्याभिषेकासी करुणिया. मालक तुम्ही विभीषणाला लाथा घातल्या, पण विभीषणाला त्याचं दुःख वाटलं नाही. तो रामाला शरण गेला, त्याचे हित झाले तयासी. त्याने जे केलं त्याचं हित त्याला साधलं. तो रामचंद्राकडे गेला, गेल्या रामानं त्याचा राज्याभिषेक केला लंकेचा, त्याच्यामुळे तो वाचला, त्याचं कल्याण झालं. पण तुम्हाला किती जणांनी शिकवलं, तुम्ही शेवटी कुणाचंच ऐकलं नाही. बंधू रामा शरण गेला, तो स्वराज्य सुख पावला, तू नाही कसीचा बोला, तेनेची झाला घात तुझा. अहो तुमचा असणारा भाऊ रामाला शरण गेला, रामचंद्रांनी त्यांना आश्वासन दिलं आणि स्वराज्य त्यांना प्राप्त झालं विभीषणाला. आणि तो विभीषणाचं तुम्ही ऐकलंच नाही. विभीषणाने सांगितलं होतं, सगळ्यांनी सांगितलं होतं, तुम्ही लोकांचं कुणाचंच ऐकलं नाही, बायकोचं ऐकलं नाही, पोराचं ऐकलं नाही, लंकेमधले एकाचंही तुम्ही ऐकलं नाही. म्हणून तेनेची झाला घात तुझा, कुणाचंच न ऐकल्यामुळं आज रणांगणामध्ये मरून पडला. मंदोदरी बोलते. जेने देहे दशशिरी, कैलास मंदर मेरू शिखरी, क्रीडित होता प्रीती थोरी, तो गीतकारी उचलल्या. अहो जो देह, ज्या रावणाचं शरीर कैलास मेरू शिखरासारखा आहे, सदोदित कैलास पर्वतामध्ये, आनंदवनामध्ये, नंदनवनामध्ये, चित्रवनामध्ये क्रीडत होता, आणि असा तोच देह, त्या देहाला गीर, गाळ, ते असणारी बुबड, गिधाड त्या शरीराला आज रणांगणामध्ये उचलतात. काय दुर्दशा त्या शरीराची आहे. मंदोदरी बोलते. चैतन्यवनी नंदनवनी, भोग भोगिले सुरभुवनी, ते शरीर रणांगणी पक्षी श्रेणी लुंचिती. त्याच शरीराला आज पक्षी चोच मारतायत. तेच शरीर होतं जे चैतन्यवनामध्ये, चित्रवनामध्ये, नंदनवनामध्ये अनेक भोग भोगले, अनेक सुखाचा उपभोग केला, घेतला. अशा प्रकारचे असणारे शरीर, त्याच शरीराला आज मोठमोठाले पक्षी त्वचा मारून त्याचं मांस भक्षण करतात. मंदोदरी बोलते. नाना परी आक्रंदता, न बोलसी तू लंकानाता, काय लागली सुषुप्ती अवस्था, की गेलासी तत्वता शिवाचना. नाना परी अनेक पद्धतीने आक्रंदन करत होती. माणूस मेल्यानंतर स्त्रिया रडतात, अनेक पद्धतीने विलाप करतात. अंत नाही शोकाते, तिथे शोकाला अंत नसतो, शोक संपतच नाही. तशा पद्धतीने अनेक पद्धतीने मंदोदरी रडत होती. आज बोलत नाहीये मालक, मला बोलल्याशिवाय तुम्हाला करमत नव्हतं, आणि आज रणांगणामध्ये मला सोडून गेला, एकटीला सोडून गेला इथं.
मोक्षाला गेला की काय? महादेवाच्या पूजेमध्ये गुंतलात की काय? कुठे गेलात सांगा? श्रीरामाच्या निजबाणी करुणी देहाची भंगाणी मोक्ष साधिला रणांगणी बळे करुणी लंकेशा. रामचंद्राच्या बाणानं मोक्ष साधला, मोक्ष तुम्हाला प्राप्त झाला. देह त्या ठिकाणी देह भंग पावला, देह मातीतच जाणार आहे प्रत्येकाचा. त्यामुळे जो काही तुमचा असणारा उद्धार झाला रामचंद्रामुळे तुम्ही मोक्षाला गेला. युद्धामध्ये सम्रांगण साधलं आणि सम्रांगण करून मोक्ष बरोबर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झाला. मंदोदरी बोलते, मी तुझी निज कांता दुःख सागरी तळमळता माझा सांडोनी निज मोक्ष घेता तुझं वंचकता लागेला. मंदोदरी सांगू लागले, मालक तुमची पत्नी आहे, मी धर्मपत्नी आहे आणि तुमच्या पत्नीला असं एकाएकी सोडून पत्नीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मोक्षाला गेले तर वंचकता लागेल तुम्हाला, कारण मी धर्मपत्नी आहे, मला सोडून तुम्हाला जाता येत नाही असं मंदोदरी बोलते. पुरुषार्थ चतुर्विध त्यात पाहिले तीन प्रसिद्ध स्त्रियांचा भाग विशुद्ध असे सिद्ध शास्त्र माझी. आणि त्यावेळेस मंदोदरी सांगते, मालक असं बायकोला सोडून जात नसतात. चतुर्विध अन्न असतं, 4 प्रकारचं अन्न ताटामध्ये असतं आणि त्यातले असणाऱ्या त्या जी पहिले 3 आहेत ते असणारे 3 त्याच्या 4था भाग बायकोचा असतो. तशा पद्धतीने शास्त्रात सांगितलंय चतुर्विधामधला एक भाग आपल्या पत्नीचा असतो. तसं मोक्षरूपी भाग सेवन करत असताना ती मोक्ष मला सोडून तुम्ही एकटेच कस काय मोक्षाला गेले? मंदोदरी बोलते, ऐसे न म्हणे लंकानाथा वंचक जे सर्वथा त्यांची उपेक्षणीय जाता परमार्थ तत्वता हाणवे. आणि मंदोदरी सांगते, राजा पती मालक असं नसते म्हटले. मोक्षाला जाताना परमार्थाला जाताना उपेक्षा करून जायचं नाही. जे परमार्थाला येतात त्यांना घेऊन यायचं, त्यांना सोडून यायचं नाही. पोतीला यायला लागल्यावर एखादा यायला लागला तर धरून आणायचं, त्याला सोडून यायचं नाही. परमार्थ याला म्हणत नाही. मोक्षाला जाताना तुम्ही एकटे गेले, मी जाण्याची इच्छा करत असताना सुद्धा एकटे गेले, याला परमार्थ साध्य करणं म्हणत नाही. तर असं मालकाला बोलू लागले. तरी तू आमुचा भ्रतारू तुझी आमुचा सद्गुरु तुझी आमुचा ईश्वरू तुझे संसारी सुखरूप. आणि याच्यामध्ये तर तू आमचा माझा नवरा आहे. नवरा म्हणजे सर्वस्व आहे. पती स्त्रियांचे जीवन, पती ही स्त्रियांचं जगणं असतं, पती स्त्रियांचा प्राण असतो, पती स्त्रियांचा मान असतो, पती स्त्रियांचं धन असतं. आणि हे सगळं असताना सुद्धा तूच आमचा नवरा होता, तूच माझा गुरु आहे, तूच माझा ईश्वर आहे आणि तुझ्यानं हा संसार सुखरूप होता. आता तू गेला, हा सगळा संसार दुःखरूप झाला. मंदोदरी सांगते, तुझे नियम इहलोक तुझे नियम परलोक तुझे नियम मोक्ष सुख देह दुःख जेथे नाही. तुझ्यामुळे आम्ही या लोकांमध्ये सुखी आहोत. हे लोक म्हणजे इथल्या पृथ्वी तलावरचं लोक, या लोकांमध्ये तुझ्यामुळे आम्ही सुखी आहोत. परलोकामध्ये सुद्धा तुझ्यामुळेच सुखी आहोत. तुझ्यामुळे आम्हाला मोक्ष आहे, तुम्हाला सोडून मोक्ष नाही, तुम्हाला धरून मोक्ष आहे. आणि जिथं देहाचं दुःख नाही अशा प्रकारचं मोक्षाचं ठिकाण, आणि त्या ठिकाणाला आज एकटीला सोडून कसं गेलात मालक सांगा. ऐसा विलाप बहुतारिती मंदोदरी आक्रंदती तेथे कोणी रघुपती निज चित्ती कळवळला. अशा पद्धतीने अनेक रीतीनं अनेक प्रकाराने मंदोदरी रडत होती, दुःख करत होती, आक्रोश करत होती रणांगणावरती. रामचंद्राने पाहिलं आणि रामचंद्र कृपेने कळवळले, कारण तू कृपेने कोवळाय. जीवा जगाचा प्राण असणारा राम मंदोदरीला दुःख अवस्थेमध्ये पाहिलं, चित्तामध्ये कळवळा निर्माण झाला मंदोदरी विषयी. रामचंद्र काय बोलतात. पाचारोनी विभीषण सांगत असे रघुनंदन भातृभार्येचे शांतवन तू आपण करावे. आणि त्यावेळेस रामचंद्राला कळवळा मंदोदरीचा आला. विभीषणाजवळ बोलवलं आणि विभीषणाला सांगितलं भातृभार्येचे शांतवन,
तुमच्या भावाची बायको आहे, तुमची वहिनी आहे, जावा तिची समजूत काढा, तिला 2 गोष्टी हिताच्या सांगा. अशा पद्धतीने रामचंद्र विभीषणाला सांगतात. महासती पतिव्रता मंदोदरी अति दुःखिता तिची शांत होणी आता करितत्वता संस्कार. आणि त्यावेळेस विभीषणाला सांगतायत भगवंत, ही महासती आहे, फक्त सती नाही, महासती आणि अधिक पतिव्रता आहे. त्याच्यामुळं अतिशय दुःख करते ती मंदोदरी. तुम्ही जावा विभीषणजी आणि त्या मंदोदरीची समजूत काढा आणि राजा रावणाची उत्तर क्रिया पूर्ण करा. रामचंद्र बोलतात. ऐसे श्रीरामाचे वचन ऐकताची विभीषण भक्त माझी अग्रगणी जाणा तो तत्वज्ञ राम भजने. रामचंद्राचं असं बोलणं ऐकलं. भक्ता म्हणजे अग्र म्हणजे मानाचं टोक, सुरुवातीचं शेवटचं अतिशय असणारा टोकाचा भक्त विभीषणजी होते. आणि ते असणारे विभीषणजी रामाच्या भजनामध्ये अविकळपणाने राम भजन करणारे अशा असणारे भक्तामध्ये रत्न विभीषणजी उठले. जो इहलोका परलोका उभय संस्था जाणे देख तत्वज्ञान अति सुटंका ज्ञान टिळका ज्ञानियाचा. आणि जो असणारा इहलोक आणि परलोक जाणतो. विभीषणाला सगळं माहिती होतं. का माहिती होतं? काल विभीषणाला भगवंतानी बोध केलेला आहे. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक त्या रामाने विभीषणावरती बोध केलेला आहे. त्यामुळं तत्वज्ञान अतिसुंटक, तत्वज्ञानामध्ये परिपूर्ण ज्ञानाचा तिलक, ज्ञानियांचा राजा, अतिशय ज्ञान प्रबुद्ध असे विभीषणजी होते. लावणी रामाज्ञापन मंदोदरीची विचक्षण बोलत झाला पण सावधान अवधारा. रामचंद्राची आज्ञा जी होती ती असणारी आज्ञा घेतली आणि मंदोदरी विचक्षण आहे, सती पतिव्रता आहे. त्या मंदोदरीच्या जवळ विभीषणजी आले. आल्यानंतर ना विभीषणजी काय बोध करतात, काय त्या ठिकाणी मंदोदरीचं सांत्वन करतायत, लक्षपूर्वक ऐका. तू सती पतिव्रता मंदोदरी विष्णू संभूता व्यर्थ खेद करणे चित्ता उचित सर्वता हे नव्हे. आणि सांगितलं विभीषणजीनं, मंदोदरी तू सती आहे, पतिव्रता आहे, विष्णू पासून तुझा जन्म आहे. म्हणजे तुझी पिता कोण आहे? अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक विष्णू. तो विष्णू तुझा असणाऱ्या पित्यासारखा आहे, त्याच्यापासून तुझी निर्मिती आहे. म्हणून विनाकारण व्यर्थ खेद करू नका. आणि जे करायला ते चुकीचं आहे. बरोबर आहे विभीषणाचं, मेलेल्या पाठीमागं रडायचं नसतं, ही गरुड पुराण सांगतं. तुम्ही जेवढं रडाल तेवढं ती बघत आहे. जी काय जो मेलाय तो वरून तुम्हाला बघतोय. मेलेला माणूस 13वा होईपर्यंत तिथंच असतो. तुम्ही काय काय करता ती सगळं बघत. त्याच्यामुळं आपण रडलो की त्याला दुःख होतं. हे गरुड पुराणामधला विषय आहे. भगवान विभीषणजी सांगतायत मेलेल्या पाठीमागं रडणं चुकीचं आहे. ऐका. असली याचा संतोषजनी गेली याची हानी मानी हे हर्ष शोकजनी दोन्ही ते ज्ञानी मनी न धरती. आणि ऐका मंदोदरी, ऐका. जे आपल्यापाशी आहे, खूप संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, त्याचा आनंद आणि सगळंच गेलं तरी सुद्धा त्याचा खेद, त्याचं दुःख, ही हर्ष आणि दुःख, आनंद आणि दुःख ही ज्ञानियाच्या चित्ताला ज्ञानी लोक मनामध्ये धरत नाही. म्हणजे ज्ञान त्यालाच म्हणायचं खूप असल्यानंतर सुद्धा आनंद होतो असं नाही. आणि सगळंच गेलं म्हणून रडतही बसायचं नाही. दुःख आणि शोक जे आहे ते ज्ञानी लोक आपल्या मनामध्ये धरत नसतात. तसं तुम्ही ज्ञानी आहात असं विभीषणजी सांगतात. प्राप्त विषये सुख भोगावे अप्राप्त विषये दुःख पावावे तरी ते प्राप्त जाणावे न संभवे सतीत्वा. काय सांगू लागले विभीषणजी? ज्ञानाच्या गोष्टी सांगतायत. ऐका. आता जे आपल्याला मिळालेलं आहे ते मिळालेल्या मध्ये सुख भोगायचं आणि जे आपल्याला कधीच मिळणार नाही त्याचं दुःख मानत बसायचं. हे कोणासाठी आहे? प्राकृतासाठी आहे. जे काही प्राकृत सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांनी असलेल्याचा आनंद मानला किंवा सगळंच गेलं म्हणून दुःख म्हटलं ते त्यांना चालतंय. आपण कसे आहेत? पूर्ण ज्ञानी आहे. तू तर सती आहे.
सतीला सगळं ज्ञान आहे, हे दुःख रडत बसणं तुला शोभत नाहीये. विभीषणजी बोलतात, तुझे सतीत्वाची ख्याती विस्तारली त्रिजगती, ते तू मळे घेऊन हाती दुःखावरती निमग्न. विभीषणजी सांगतात, मंदोदरी तुमच्या सतीत्वाची ख्याती त्रिजगतामध्ये प्रगट झाले आणि एवढी पतिव्रता सती मंदोदरी आहे असं प्रत्येक जगातल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये तुमचं नाव आहे. आणि एवढी महान कीर्ती असताना आज मड मांडीवरती घेऊन रडत बसलात. विभीषणजी सांगतात, जेव्हा दरीला शोक तेव्हाची सतीत्व गेले देख, अकल्पवरी करिता दुःख दशमुख तरी नये. आणि सांगितलं ही मड जर तुम्ही घेऊन इथे रडत बसला तर किती जरी शोक केला, समजा एखादा माणूस मेला आणि तो मेल्यानंतर ना किती जरी रडलं, अकल्प पर्यंत जरी रडत बसला तरी मेलेला माणूस माघारी येत नाही का? येतोय? किती दिवस तुम्ही रडणार आहे मला सांगा? मेल्यानंतर किती दिवस? बरं किती दिवस रडल्यावर तो माघारी येतोय? किती बी दिवस रडा, महागारी येत नाही. आणि सतीला तरी शोभत नाही. ज्या वेळेस तुम्ही रडायला त्यावेळेस तुमचं सतीत्व संपलं गेलं असं विभीषणजी बोलतात. रडत पडत शोक करीता पूर्ण कामे तळमळीत, मडे धरोणी आगी निघत दप्पात दोघांसी. दोघांना सुद्धा आधपात आहे. रडायचं, पडायचं, दुःख करायचं, शोक करायचं, मेलेल्याच्या पाठीमाग तळमळत करत बसायची. मड घेऊन दोघांनी बी अग्नीमध्ये जायचं. अधपतनाला जात. तुम्ही ज्ञानी आहात, सती आहात, ज्ञानाला परिपूर्ण आहेत, असं तुम्हाला शोभत नाहीये असं या ठिकाणी सांगतात. प्रेत धरणी आगिरी गती त्या प्रेत पिशाच होती, जे का भोगी अवतरती मान मागती बहुविध. आणि अशा पद्धतीने प्रेत धरून, मेलेलं मड धरून आगीमध्ये जायचं असं जर कुणी केलं तर ते मेल्यानंतर ना प्रेत पिशाच होतात, भूत होतात, भूत. आणि भूत होऊन तिथंच त्या ठिकाणी हिंडत बसतात. आणि अशा पद्धतीचे अनेक प्रकारे लोकांच्या असणाऱ्या लोकांना येतात आणि भोग मागत बसतात. कोण? मड घेऊन आगीमध्ये शिरणारे जे आहेत ते मेल्यावर जळाल्यावर सुद्धा प्रेत भूत होतात आणि मग पुन्हा भोग मागत फिरतात. अशी त्यांची अवस्था होते. विभीषणजी सांगतात, बाहेर आहेत का? काळे शिष्ट आहेत का? या आहे रोज येते या दुकानला ऐका की, हे वाचायला थोडं वाचण्यासाठी विचारायला होते, मग आता थांबू. वाचक किती आहेत विचारले? ही एक आहे, ती एक आहे, तर ती एक येते. कोण आलं? थोडं वाचते मग. वाचा वाचा वाचा, तुम्हाला तेवढं वाचते. तसं नाही हो. ऐसी एका गती एकानिकाची स्थिती, पतीनी मला मध्यरात्री त्या नेणती देहभ्रमे. अशा प्रकारे एक एकाची गती असते. अजून सांगितलं विभीषणजी सांगतायत, रात्रीमध्ये पती पत्नी झोपलेले आहेत दोघं पण, आणि नवरा रात्रीच मेलेला आहे. मध्यरात्री, बायकोला माहिती बी नाही ती मेलेला आहे. आणि मध्यरात्रीच नवरा मेला. मध्यरात्री मेल्यानंतर ना पुन्हा दिवसा मध्यरात्री निमाला पती दिवसा मडे निर्वे सती, पती गेला हातो हाती मड्या प्रती आगिरी घे. आणि सांगू लागले विभीषणजी, ऐका, पती पत्नी दोघे जण शेजेवरती झोपलेली असावे आणि नवरा मध्यरात्री मरावा. बायकोला माहिती सुद्धा नसतं मेलेला आहे. सकाळी ज्या वेळेस उठाना गेला त्यावेळेस लक्षात येतंय मेलेला आहे. कवा मेलेला असतो? रात्री मेलेला असतंय. आणि पुन्हा दिवस उघडल्यानंतर ना कळाल्यावर पुन्हा त्याचं मड घ्यायचं, कालवा करायचा, रडायचा आणि ते मड घेऊन पुन्हा त्याच्या पाठीमाग अग्नीमध्ये शिरायचं. असं योग्य नाही. विभीषणजी सांगतात, जरी देहाची पती होया तरी तो तैसाची पडिला आहे, गेला गेला म्हणती काय नेणती सोये दयाची. आणि सांगू लागले, ऐका, तुम्ही जर या शरीराला, हे असणाऱ्या देहाला जर पती म्हणत असाल तर तो शरीर इथेच पडलंय ना. शरीर कुठे गेलंय का? नाही. मग गेला गेला कसं काय म्हणताय तुम्ही? शरीर तर इथंच आहे. मग कुठं शरीर कुठंच गेलं नसताना सुद्धा तुम्ही गेला गेला कसं काय म्हणता? बरं, जाताना तुम्ही बघितलंय का? आणि जर बघितलं असेल तर मग धरलं का नाही? अडवून ठेवायचं होतं. ते जो तुम्हाला दिसलं जाताना, ज्या आधी दिसलंच नाही काहीच जाताना, मग
गेलं कसं म्हणता. आणि जर तुम्ही ह्या शरीराला या देहाला जर पती म्हणता तर तो इथंच पडलेला आहे असं विभीषणजी बोलतात. एकी शुद्ध सत्वात्मका पती चैतन्य सांडोनी देखा सांडोनी देहाचा अलंकार सायुज्य देखा साधिती. शुद्ध पतिव्रता सती तिचं लक्षण सांगताय. पती हा चैतन्य जाणून, पती हे ब्रह्मरूप आहे, पती परमेश्वर आहे, जीव आत्मा चैतन्य आहे हे जाणून देहाचा अवंक सोडून, देहाची जी काही सोय आहे, देहाची व्यवस्था आहे, देहाची आशा आहे ती सोडून पती बरोबर सायुज्य प्राप्त करतात असं पतिव्रतेचं लक्षण आहे विभीषणजी बोलतात. त्या त्रैलोक्यासी मंडना एरंसी दुःख दारुण स्वयंभोगिती अधपतन करीती भ्रमण पिशाचत्वे. आणि त्याच स्त्रिया त्रैलोक्याचं मंडन आहे, त्रैलोक्याचं भूषण आहे. कोणत्या? पती हा चैतन्य आहे आणि पती गेल्यानंतर लगेचच सायुज्य साधतात पती बरोबर. म्हणजे शरीर तिथंच पडलेलं असताना शरीराच्या लोभ न धरता पती बरोबर लगेचच सायुज्य प्राप्त करणं, अशाच स्त्रिया त्रैलोक्याचं मंडन आहे. बाकीच्या स्त्रिया पिशाच सारखं त्याच्या प्रेताला धरत बसणार, रडणार, आदणार, ओरडणार असं विभीषणजी बोलतात. शुद्ध स्वरूपाने नेसती मडे धरवणी बहुसाल मरती त्यात तुझी कवन गती न कळे निश्चिती अम्मासी. आणि विभीषणजी सांगतायत मंदोदरी शुद्ध स्वरूप सतीला माहिती असतं ती तुमच्या लक्षामध्ये येत नाहीये. राजा रावणाचं शुद्ध स्वरूप काय आहे तुम्ही त्याला ओळखलं नाही, उगाचच त्याचं मड धरून रडत बसला, हे योग्य नाहीये. मग ह्या आता ज्या स्त्रिया सांगितल्या त्याच्यामध्ये तुमची सारखी एकमेकाची सारखीच गती आहे असं विभीषणजी बोलतात. श्रीराम हसते मरता अवघ्या त्रैलोक्या देखता सायुज्य झाले लंकानाता कुळासहित उद्धारीला. विभीषणजी सांगतायत मंदोदरी अख्ख्या त्रिभुवनानं बघितलंय राजा रावण मरताना. आणि कोणाच्या हातून मेलाय? रामाच्या हातून मेलाय, रामाच्या बाणाने मेलाय. त्यामुळं राजा रावणाला सायुज्यच भेटलाय. आणि त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुळाला जे जे रामाच्या हातून मेलेले आहेत सगळेच राक्षस त्यांचा सगळ्यांचा उद्धार झालेला आहे असं विभीषणजी बोलतात. त्याचा शोक करिता देख अवघे विश्व म्हणेल मूर्ख तूही पाहे निज विवेक दशमुख कवनत. आणि त्याचा शोक करत बसला तर संपूर्ण विश्व तुम्हाला मूर्ख म्हणेल. कारण जो रामाच्या हातून मेलाय त्याचा उद्धार झालेला आहे आणि त्याच्यासाठी रडत बसणार असं जर तुम्ही केलं तर संपूर्ण विश्व तुम्हाला मूर्ख म्हणेल. बरं असू द्या, नेमकं तुम्ही पती कोणाला समजताय ते मला सांगा विभीषणजी बोलतात. जरी देहा मनसी रावण तरी तो तैसाची आहे जाण मनसी त्याहुनी विलक्षण त्याचे ज्ञान तुझं नाही. आणि तुम्ही जर ह्या देहाला रावण म्हणत असताल, ही रावणाचं जे इथं प्रेत पडलेलं आहे, त्याचं मड पडलंय, त्याचं शरीर पडलंय, त्या शरीराला जर तुम्ही रावण म्हणत असताल तर जरा विचार करा, शरीर इथंच आहे. शरीर कुठं गेलंय का? नाहीये, ते इथंच पडलेलं आहे. मग त्याच्यापेक्षा तुमचं ज्ञान अधिक आहे. ऐका, इंद्रियाची मनसी पती स्वतः चैतन्य नवती ज्याच्या ठाई चालक शक्ती तो निश्चिती वेगळाची. आता शरीरामध्ये इंद्रिय आहेत, हात आहे, पाय आहे, कान, डोळा, नाक सगळे इंद्रिय आहेत. आणि त्या इंद्रियाला जर तू रावण म्हणत असशील, पती म्हणत असशील तर त्या इंद्रियाचा चालक वेगळा आहे, इंद्रियाला चालवणारा वेगळा आहे. आपल्या हातापायाला सगळी शक्ती देणारा, बुद्धी देणारा, चालवणारा श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, ही रामचंद्र ते कार्य करतात. इंद्रिय स्वतःच्या सामर्थ्यानं चालत नाहीत, त्यांना चालवणारा तो राम आहे असं विभीषणजी सांगतात. ऐसे स्थूल सूक्ष्म कारण चौथा देह महाकारण चालक त्याहुनी भिन्न न कळे चिन्ह तयाचे. ह्या देहाला चालवणारा चालक वेगळा आहे, त्या चालवणाराचं चिन्ह कोणाच्याही लक्षामध्ये आलं नाही. देहाला जो चालवतोय तो असणारा चालक वेगळाच आहे. स्थूळ, लिंग, सूक्ष्म कारण, महाकारण हे देह आहे. ह्या चारही देहाला चालवणारा वेगळी शक्ती आहे.
वेगळा चाळक आहे आणि तो चाळक कुणाच्याही लक्षामध्ये येत नाही असं विभीषणजी सांगतात. याची लागी योग करीती, याची लागी यागानुष्ठिती, उग्र पुरश्चरणे करीती, मंत्र जपती या लागी. अरे ही भेटण्यासाठी कोण, जो सगळ्या इंद्रियाचा चालक आहे, तो चालक भेटण्यासाठी लोक काय काय करतात, योग याग करतात, तपश्चर्या करतात, अनुष्ठान करतात, तरी सुद्धा त्यांना भेटत नाही. तो त्याच्यासाठीच करतात. जो इंद्रियाला चालवणारा चालक आहे त्या चालकाला भेटण्यासाठीच लोक नाना साधन करतात, तरी त्यांना भेटत नाही असं विभीषणजी बोलतात. व्रत तप आणि दान याची लागी तीर्थाटन, नौष्टिक ब्रह्मचर्य पूर्ण या लागी जाण आचरती. याच्यासाठीच सगळं करतायत. कोणासाठी? तो चालक भेटण्यासाठी. इंद्रियाला जो चालवतो, संपूर्ण विश्व जो चालवतो, विश्वाचा अधिपती मालक आहे, तो भेटण्यासाठी व्रत करतात, तप करतात, दान करतात, तीर्थाटन करतात, उपवास करतात, अनेक साधन करतात, नाना साधन करून शिणतात, तरी सुद्धा तो भगवंत जो इंद्रियांचा चालक आहे तो भेटत नाही. याची लागी क्षेत्रवास, याची लागी संन्यास, संसारावरी घालो निकास, होती उदास या लागी. याच्यासाठीच सगळं अठ्ठास आहे. एवढा सगळा अठ्ठास कशासाठी आहे? तो भेटण्यासाठीच एवढा अठ्ठास आहे. आणि याच्यासाठीच असणारे जे काही संन्यासी आहेत, योगी आहेत, तापसी आहेत, त्यांनी संसारावरती पाणी ओतलंय, संसार सोडून दिला, लोक संन्यासी झाली. कशासाठी? तो भेटण्यासाठी झाली, तरी सुद्धा त्यांना भेटत नाही असं विभीषणजी बोलतात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. मनोली चाळक तो नेनता, सकळ साधने होती व्रता, या कारणे तू आता चाळक तत्वता लक्षवा. विभीषणजी हेच सांगतायत मंदोदरीला, ह्या मड्यासाठी, प्रेतासाठी, शरीरासाठी रडत बसू नको. ह्या इंद्रियाला चालवणारा जो आहे ते शोधण्यासाठी लोकांची अनेक साधनं वाया गेली. काही काही जणांचे जन्म गेले तरी भगवंत भेटला नाही, आणि ते भेटण्यासाठी अनेक नाना साधन करतायत. तुला सुद्धा तेच करायचंय. जो इंद्रियाचा चालक आहे त्या चालकाला शोध, तो चालक लक्षामध्ये घे असं विभीषणजी सांगतात. लक्षी आणि चाळक निषेधनाचे द्वंद्व दुःख, सोये ब्रह्मत्व ठसावे देख, आगाध सुख पाविजे. आणि विभीषणजी सांगतायत ह्या शरीराचा जो चालक आहे, शरीराला चालवतो तो भगवंत चालवतो. त्याला हुडक, त्याला शोध. ह्या शरीरामध्ये त्याचा शोध घे. एकदा त्या चालवणाऱ्या बरोबर, चालका बरोबर, भगवंता बरोबर भेट झाली की द्वंद्व संपत, दुःख संपत आणि आघात सुख प्राप्त होत, अक्षय सुख प्राप्त होत. त्या अक्षय सुख भेटण्यासाठी या चालकाचा शोध घे असं विभीषणजी सांगतात. आता स्वत या गोष्टी तुझ रावणाची अवस्था मोठी, तरी आता उठा उठी राम जग जेठी उठविला. ऐक म्हणले, जाऊ दे आता, हे सगळं बाजूला राहू दे. तू रावणासाठी एवढं रडायला लागली, एवढं रडायला लागली, पण आता जर रामाला सांगितलं तर राम लगेच उठवतय. रामाला जर सांगितलं रावणाला जिवंत करा तर लगेच करतय. अवघड आहे काय त्याच्यासाठी? भगवंतासाठी ते अवघड नाहीये. त्यामुळं रावणाची तुला एवढी अवस्था आहे, जर तुला वाटलं तर आताच्या आता राम त्या रावणाला उठविल असं विभीषणजी सांगतात. नेनसी रामाचे महिमान, व्रताची करीसी विलपन, राम परमात्मा पण अलक्ष पूर्ण सुरसिद्धा. त्या रामाचं महिमान तुला कळलं नाही मंदोदरी. विनाकारण तू रडत बसली, शोक करत बसले. रामच परमात्मा आहे. जो रणांगणावरती उभा राम आहे तोच आत्मा आहे, आणि त्या रामाचं अलक्ष लक्ष आहे. तो राम कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही. सुरसिद्धांना तो राम कळत नाही असं विभीषणजी सांगतात. राम त्रष्ट्या ते उपजीविता, राम जीवा ते जीवविता,
राम काळांचा सहर्ता राम सर्वता अलक्ष राम आहे तो राम कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही. त्याच रामानं सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टीकर्त्याला रामानंच तयार केलेला आहे, निर्माण केलेला आहे. सगळ्या जीवाला जीवन देणारा राम आहे. आपण झोपतोय आपल्या मनानं, आपल्याला उठवायचंय का नाही ती रामाच्या हातात आहे. त्यानं जर नाही उठवलं तर उठवायला 4 लोक लागते, एवढी सत्ता त्या रामाच्या इंद्रियावरती. म्हणून लक्षात घे, राम काळाचा संवार करताय. काळ काळाते आकळीत, काळा नाकळे रघुनाथ. काळाला सुद्धा राम ऐकत नाही, कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही. असा अलक्ष तो परमात्मा राम आहे आणि त्या रामाचा शोध घे असं विभीषणजी बोलतात. राम इंद्रिया चेतविता राम प्राण ते चाळिता राम मला ते कल्पिता राम बुद्ध वेता बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने हृदय प्रवेश होणार. तो राम आहे आणि इंद्रियाला चेतना देणारा राम आहे. आपले सगळे इंद्रिय, आपल्या इंद्रियाला चालना देणारा राम आहे. प्राणाला चालवणारा राम आहे. रामाशिवाय प्राणही चालू शकत नाही. जोपर्यंत आत्मारूपी राम आपल्या असणाऱ्या हृदयामध्ये आहे तोपर्यंत माणूस चालू शकतो, बोलू शकतो, उठू शकतो, स्वतःच्या इच्छेने इकडे तिकडे फिरू शकतो. पण तो रामच शरीरामधून गेला की त्या असणाऱ्या इंद्रिय स्वतःच्या मनानं कार्य करू शकत नाहीत. त्याच्यामुळं मनाला कल्पना देणारा, मनाला चेतना देणारा, मनाला चेतवणारा असा तो राम आहे. विभीषणजी बोलतात. राम चित्ताचे चेतवे रामे अहंकार अहंभाव अंतकरणी आवरण भाव जाण स्वयमेव श्रीरामे. सर्वस्व रामच आहे. जगतामध्ये जे आहे ते रामच, परिपूर्ण राम आहे. रामचंद्र चित्ताला चालना देणारे राम आहेत. अहंकाराचा अहंभाव सुद्धा तो रामच आहे. अंतकरणावरती त्याच रामाची सत्ता आहे. आणि असा असणारा राम सर्वस्व रामच आहे असं मंदोदरीला सांगू लागले. सप्त धातू सप्त कोश रामे वाढती सावकाश रामे विन सकळ ओस हे कोणाच कळेना. कोणालाच कळत नाही. तो श्रीराम जाताची जाण जगाचे प्राण जातील की असा असणारा तो राम आहे. कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही. रामेविन सकळ ओस, रामाशिवाय सगळं ओस आहे. रामाशिवाय जगाला किंमतच नाही. रामाशिवाय जग चालतच नाही. रामाशिवाय काहीच चालत नाही. सप्त धातू सप्त कोश रामचंद्रामुळे आहेत. ही सृष्टी रामामुळे आहे असं विभीषणजी बोलतात. मृतिकी वेगळा नाही घटू तंतू वेगळी नाही पटू अक्षरा विलगडे पाठू जाण स्पष्ट मासतीये. हे सती मंदोदरी लक्षात घे. कोणताही घट असू दे, मडक असू दे, गाडगा असू दे, मातीशिवाय घट नसतो. घट हा मातीपासून निर्माण होतो. तसं कोणतंही कापड असू दे, दोऱ्याशिवाय कापड नाही. कापड बनवायचं म्हणल्यावर दोरा लागतोच. गाडगं मडकं बनवायचं म्हणल्यावर माती लागतेच. तशा पद्धतीने ह्या जगामध्ये विश्व चालवण्यासाठी, इंद्रिय चालवण्यासाठी रामच लागतो. रामाशिवाय इंद्रियाला शून्य किंमत आहे. ऐका. जो जो गाठ निपजे गगन त्यास बाय सहजे देवी प्रतिमा रघुराजे निजांगे व्यापीजे निपजता. आणि अशा पद्धतीने जो जो असणारा घट आहे त्या असणाऱ्या घटामध्ये सगळं आकाश व्यापून जातं. सूर्य सुद्धा त्या घटामध्ये बसतो. तशा पद्धतीने रामचंद्र आहे, प्रतिमा आहे. तसं घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब असतं तसं राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. जेवी आत्मा हृदय आत आसोनी न देखती समस्त तेवी भगवंत जगात हाती गुप्त राहिला. जसं आत्मा हृदयामध्ये राहतो तसं भगवंत आहे आणि तो भगवंत रूपी आत्मा आहे. आणि त्या आत्म्याचा, त्या चैतन्याचा, त्या चालकाचा शोध घे. विभीषणजी बोलतात. जेवी सुवर्णी अलंकार त्रे देवी श्रीरामी चराचर तो प्रत्यक्ष रघुवीर मोहे अपार अक्रदर्शी. अरे सोनं आहे,
जसं अलंकार आहेत, अनेक अलंकार आहे, अंगठी आहे, कानातला आहे, पायातला, हे सगळं अलंकार आहे. पण ती अलंकार सोन्याशिवाय अलंकार नाही. जसं सोनं सगळ्या अलंकारामध्ये असतं तसं राम चराचरामध्ये आहे. आणि तो राम समोर असताना तू रडायला लागली. कशाने रडायला लागली? मोहाने रडायला लागली. मोह कोणालाही सुटत नाही लवकर. जेने संग्रामी हारू जिंतीला, निवांत कवचाचा टाहो फोडीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. भगवान श्रीकृष्ण समोर असताना सुद्धा अर्जुन मोहानं रडू लागला. जसं आता मंदोदरी रडते रावणासाठी, तो परमात्मा ईश्वर समोर आहे आणि त्या रामा पुढं तुम्ही मोहानं आक्रंदन करू लागलात. विभीषणजी बोलतात, आईचे विभीषणे सर्वज्ञ सांगता हित वचने, याची बाणले तक्षणे निज ज्ञाने अति चतुर. असं विभीषणाचं बोलणं हित वचन होतं. आणि हित वचन मंदोदरीनं ऐकलं, तिच्या लक्षामध्ये आलं. अतिशय ज्ञानानं चतुर असणारे विभीषणजी, कारण काल रामचंद्रानेच बोध केलेला विभीषणाला, आणि त्याच बोधानं विभीषणजी मंदोदरीला समजावून सांगतात. ऐका, जे विवेकमुखीचे उदक पडताची एका एक, वरीच्या तक चेरून देख पैनेत. आणि त्या विभीषणाचं बोलणं ऐकून मंदोदरी सावध झाल्या. त्यांनी जो काही शोक होता, रडणं होतं, ते सोडून दिलं. तसं आकाशामधून पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर ना पावसाचा थेंब चातक पक्षी वरच्या वर कॅच झेलतो मुखामध्ये, आणि त्या पावसाच्या पाण्यावरती तृप्ती पावते, समाधान होतं त्याचं. तशा पद्धतीने विभीषणाचे शब्द, ते शब्द मंदोदरीने झेलले चातक पक्षा पद्धतीनं, आणि अंतःकरणाला समाधान झालं. उगवत रजनी करताप निरसोनिया समग्र, परमामृते चकोर तृप्ती साचर पावती. आणि तशा पद्धतीने चंद्र उगवल्यानंतर चकोर पक्षी, चकोरांचा ताप सगळा निवून संपूर्ण परम अमृत चकोर पक्षाला प्राप्त होतं चंद्र उगवल्यानंतर. तशा पद्धतीने विभीषणाच्या बोलण्यानं मंदोदरीचं दुःख संपलं, समाधान वाटलं. विभीषण वचने करी मधुर गिराती कुसरी, प्रबोधरी मंदोदरी दुःख सागरी पै बुडता. आणि अशा पद्धतीने विभीषणाच्या बोलण्यावरनं, विभीषणाच्या वचनेनं अतिशय मधुर बोलणं होतं. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, विभीषणाचं बोलणं सत्य होतं, मवाळ होतं, अतिशय गोड होतं, मधुर होतं. ते असणारं बोलणं मंदोदरीनं ऐकलं, सावध झाल्या. सावधान नामियेला विभीषण, बली दिदली आठवण होसी सर्वज्ञ राम भक्त. विभीषणाच्या बोलण्यावरनं, त्याच्या प्रबोधानं, त्याच्या ज्ञानानं मंदोदरी सावध झाल्या, उठल्या, रडणं पडणं सगळं बंद केलं, उठल्या, विभीषणाला नमस्कार केला आणि सांगितलं, सत्य राम भक्त आहेत, ज्ञानानं परिपक्वता आहे, पूर्ण ज्ञान तुमच्याकडे आहे, म्हणून नमस्कार केला. पूजनी बोले माझा आता आठवली पूर्व कथा, याची रीती अनुकतुहिता श्रीराम संस्था सांगितली. आणि मंदोदरीने सांगितलं, विभीषणजी तुम्ही जे आता मला सांगितलंय तेच मला युद्धकांडाच्या 55व्या अध्यायामध्ये सीतेने सांगितलं होतं. जे आता तुम्ही मला ज्ञान सांगितलं, याच्या पूर्वी सुद्धा मला सीतेने हेच सांगितलेलं होतं. आणि सीतेने सांगितलेलं ज्ञान, त्याची आठवण झाली तुमच्या सांगण्यावरनं, असं मंदोदरी बोलते. बळ दुर्धर आठवले दी विचार, तुझा जो का वचन भास्कर किरणे कणतर तयाची. आणि मंदोदरीने सांगितलं, पण काय करावं, मोहाचं बळ दुर्धर आहे, मोह धरली ऐसे होईल, आसती प्रतिष्ठा जाईल. मोहाचं बळ दुर्धर आहे, मोहाकडे अफाट ताकद आहे, ती मोह कुठलाच विचार आठवू देत नाही. अंतःकरणाच्या ठिकाणचा मोह म्हणजेच माया, स्नेह, प्रेम, ही मोह माया सारासार विचार बुद्धीच्या ठिकाणी आठवू देत नाही. पण तुमचं असणारं वचन सूर्यरूपी होतं, आणि त्यात सूर्यरूपी वचनानं, सूर्यरूपी किरणानं, ज्ञानाच्या किरणानं हे असणाऱ्या अंतःकरणावरती बोध झाला.
मंदोदरी बोलते यांचा पडताची प्रकाश मेहता मामाचा रास झाला न लागता निमेष हृदय कोश उजळला. तुमचं शब्दरूपी सूर्याचा प्रकाश पडल्याबरोबर मोहरूपी अंधार होता आणि त्या मोहरूपी अंधाराचा नाश झाला एकाच क्षणामध्ये आणि हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश उजळला गेला असं मंदोदरी सांगतात. राम परमात्मा चितन ऐशे निश्चय आले पूर्ण चराचरी रघुनंदन अनवचिन्न साक्षीत्वे. आणि मग आता माझ्या लक्षामध्ये आलं राम परमात्मा आहे, राम परिपूर्ण आहे, राम चैतन्य आहे. प्रत्येक चल आचारामध्ये जड जीवामध्ये प्रत्येक ठिकाणी तो रामचंद्र आहे हा निश्चय मला पूर्ण पक्का बांधला गेला असं मंदोदरी बोलते. याच रीती रावण सर्वगता सनातन जाणून या रघुनंदन निज शरी करून पूजिला. आणि म्हणून तशा पद्धतीने रामचंद्र आहे त्या रावणाच्या ठिकाणी रामचंद्राला पाहून त्या असणाऱ्या रावणाची पूजा शरीराने केली. मंदोदरी सांगते सायुज्याचा रघु राजा निज शरीचे दोन्ही ओजा करिता प्रीती लक्ष पूजा विष पूजा उल्हास. म्हणून हे रावणाने सुद्धा ओळखलं की राम परमात्मा आहे म्हणून स्वतःच्या शिरानं स्वतःच्या भाऊनं अवयवानं प्रत्येकानं रावणानं रामचंद्राची पूजा केलेली होती. कारण मोक्ष देणारा तो एकच राम आहे हे रावणानेही ओळखलं होतं आणि त्यानंही रामचंद्राची पूजा सर्व अंगानं केली असं मंदोदरी बोलतात. दुर्जय कष्ट करुणी जाण सायुज्य साधिले आपण तो उठविता दशनाला लागेल संपूर्ण स्वामी द्रोह. आणि मंदोदरी सांगते विभीषणजी ह्या रावणानं दुर्धर अशा प्रकारचं कष्ट करून हे मोक्ष साधलंय. मोक्ष साधण्यासाठी रावणानं किती सायास केलेला होता आणि एवढं सायास करून तो मोक्षाला गेला आणि आता जर त्याला उठवलं तर स्वामीचा द्रोह मालकाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं पाप दोष मला लागेल असं मंदोदरी बोलतात. निज देव रावण करून या रामार्पण सायुज्य पावला परिपूर्ण त्याची आपण विभीषणजी साधावे. सांगतात मंदोदरी राजा रावण देहानं किंवा त्याला सायुज्य प्राप्त झालं तसंच तुम्हीही करा. तुम्ही सुद्धा सायुज्य मिळवा जसं रावणानं मिळवलं तसं तुम्ही सुद्धा मुक्तीच्या सायुज्याच्या मार्गाला जावा असं विभीषणजी सांगतात. कुंडली कवरधारी श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. निजे मार्गे निज पती साधिली निज भक्ती मी साधीन त्याची रीती देह रघुपती अर्पीन. असो पांडुरंगापूर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार व अवधी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणी पात्र कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान. मंदोदरी विभीषण काकाला बोलू लागलेले बोलता बोलता म्हणू लागले ज्या मार्गाने माझे मालक गेलेले आहेत जी भक्ती माझ्या मालकाने केली भक्ती केल्यानंतर जे साध्य करायचं होतं ते मालकाने माझ्या साध्य केलं तेच मी ही साध्य करीन तेच मार्गाने मी जाईल आणि तेही त्यांच्या मागे माझा प्रभू रामचंद्रालाच अर्पण करीन. त्यांनी त्यांचा देह प्रभू रामचंद्राला अर्पण केला मी ही माझा देह प्रभू रामचंद्राला अर्पण करते अशी मंदोदरी म्हणू लागले. आता उठवली रावण मरण न चुके जाना त्याने काळे रघुनंदन सर्वता जाण भेटेना. आता तुम्ही म्हणता प्रभू रामचंद्रामध्ये एवढी ताकद आहे करतो मान्यता करतो ताकद आहे. लगेच राजा रावण उठ म्हणल्याबरोबर राजा रावण उठून बसला. राजा रावण जर उठून बसल्या तर मरण चुकत नाही. का तर या असणाऱ्या कृती हे आपण ज्या ठिकाणी राहतो या गावचं नावच आहे मृत्यू लोक आणि या मृत्यू लोकांच्या ठिकाणी कुणी बी आलं की एक ना एक दिवस मरणारच आहे. मरण अटळ आहे म्हणले. मग त्यावेळेस आता एक प्रभू रामचंद्र समोर आहेत पण त्यावेळेस मरताना प्रभू रामचंद्र जवळ असतील का भेटतील का प्रभू रामचंद्र भेटणारच नाहीत. मग उठवून काय उपयोग आहे मंदोदरी म्हणू लागल्या. श्रीराम दृष्टी पुढे मरण त्याच्या पुढे तुच्छ ब्रह्मसदन सर्वाधिकारी पुसे कोण ते आजी जाण सांपडले. अहो आता असणारा प्रभू रामचंद्राच्या दृष्टी समोर मरण आज आले
त्या प्रभू रामचंद्राच्या देवासमोर मरण ब्रह्म सुद्धा फिकाय, ब्रह्म सदन सुद्धा फिकाय म्हणले. स्वर्गाधिकारा तर कोण विचारते म्हणले, ह्या सुखापुढं स्वर्ग सुख सुद्धा फिकाय म्हणले. आज जी काय सापडलंय ते उद्या सापडणार नाही, उद्या मिळणार नाही, आज जेवलेलं उद्या मिळणार नाही म्हणतात वाचा. श्रीराम दृष्टी पुढे ध्येयपतन ब्रह्मसायुज तेने पूर्ण ते सांडूनी वंचियान नरक दारुण तयासी. ऐका काका म्हणजे प्रभू रामचंद्राच्या दृष्टी समोर देहाचं पतन होत आहे, ब्रह्मसायुज्य मुक्ती त्या साधकाला मिळते. आणि प्रभू रामचंद्राला सोडून इकडे जर जीव दिला नित्य नरकाचा पाहुणा होतोय म्हणले, मग प्रभू रामचंद्राला सोडून कसं जीव देणं होईल. आजचा योग आणि आजची वेळ परत येणार नाही काका. खांडोनिया से रघुनाथा ध्यालोभे विषय भोगिता अनिवार नगर नरकावस्था भोगिता कल्पांती सरे. अहो प्रभू रामचंद्राला सोडून आणि देहाचा लोभ धरून विषयाचा जर उपभोग घेत बसलं तर नरक अटळ आहे त्या साधकाला, नक्की नरकात जाईल म्हणले. कित्येक दिवस कल्पापर्यंत नरकात तो भोग भोगील म्हणले. अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राला सोडून करणाऱ्या साधकाची होईल म्हणतो तरी म्हणतात. मनोनिया पतिव्रता अनुसरोनिया तत्वता ध्यता गोनिया निजकांता निवड. म्हणून महान पतिव्रता असणारी मंदोदरी म्हणू लागलेले असणारा हा जे ध्येय, आज मी त्या देहाचा त्याग करणार आणि ज्या मार्गाने माझे मालक गेले त्या मार्गाने मी जाणार आणि पत्नीमध्ये मी मिसळून जाणार असे मंदोदरी म्हणू लागल्या. ऐसा करोनी निर्धार पुढे चालली सुंदर नमुनी षष्टांगी रघुवीर असा निर्धार पक्का केला, मालका बरोबर मी पण जाणार असा विचार मंदोदरीने केला. साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राला घातला. प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घातली आणि अंगठ्याच्या नखापासून प्रभू रामचंद्राला केसापर्यंत मंदोदरीनं पाहिलं गेलं आणि पाहून पुढं सांग अवलोकोनी रूपडे पुन्हा पुन्हा वाडे कोडे वा, वा, वा. धरिले प्रेम गाडे निज निवाडे सुंदरी. चांगलं प्रभू रामचंद्राचं रूप तिनं बघितलं गेलं. सारखं वर्ण खाली पापणे असणारे तिचे फिरू लागलेले आहेत. पुन्हा पुन्हा कौतुकाने प्रभू रामचंद्राच्या रूपाकडे भरू लागलेलं आहे. मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राविषयी प्रेम अंतःकरणाच्या ठिकाणी ठसवलं गेलं आणि ते असणारे कौतुकाने सुंदरी असणारे मंदोदरी काय करू लागल्या. क्षणे श्रोते कोपती ज्यासी नाही वर्ण व्यक्ती तो अनिवार्य निश्चिती खागरी स्थिती तेने कैची. श्रोते मंडळ म्हणते ते प्रभू रामचंद्र कधी कधी निर्गुण निराकार आहेत, म्हणजे त्यांना रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया असे निर्गुण निराकार असणारे प्रभू रामचंद्र आहेत. मग अशा प्रभू रामचंद्राला तो आता आपण ऐकलं तो मंदोदरीनं नकापासून डोक्याच्या केसापर्यंत कसं बघितलं, तिला कसं दिसलं वाचा. अपेक्षी उत्तर श्रोते परिसोत चतुर रामरूपातीत पर तोची अवतार धरते. असं असणारा प्रश्न श्रोते मंडळीने विचारला. संक्षिप्त असणार आणि समर्पक असं उत्तर आहे का. श्रोते चतुर आहेत, नंतर त्यांचं लक्ष नंतर त्यांनी प्रश्न केलाय की नकापासून मंदोदरीने कसं काय बघितलं देवाला डोक्यापर्यंत. का तर त्या रामाला रूप नाही, रंग नाही, वर्ण छाया काहीच नाही, निर्गुण निराकार असणार. तरी दिसला कस काय तर तेच प्रभू रामचंद्र निर्गुण निराकार असणारे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नावाला आले, रूपाला आले म्हणले आणि त्याच्यामुळं म्हणले असणारा आणि त्या निर्गुण निराकार प्रभू रामचंद्राने अवतार धारण केला. रामाच्या रूपात विष्णू परमात्मा निर्गुण निराकार ब्रह्माने अवतरित पृथ्वी तलावर रामरूपात झाले म्हणून बघितलं म्हणतात. आबळा भोळे नेनती केवी अव्यक्ती प्रवेशती म्हणून राम आला व्यक्ती चिन्मूर्ती विभाव. आबळा भोळे भाविक भोळे भाबरे भक्तांना म्हणजे कवा त्या निर्गुणाची भक्ती करणार, न दिसणाऱ्या देवाची भक्ती कशी करता येणार, म्हणजे करता येत ना त्या भोळ्या भाविकांना भक्तांना म्हणजे असणार. मग त्यांच्यासाठी प्रभू रामचंद्र व्यक्त झाला, रूपाला आला, नावाला आला आणि ज्ञानस्वरूप असणारे दोन हाताचे प्रभू रामचंद्र अनंत रूपे अनंत वेश धारण करणारा. पण तो दोन हाताचा प्रभू रामचंद्र तुमच्या समोर प्रकट झालेले आहेत म्हणले. त्यांचे सांग अवलोकून केले परीक्षणा नमन तीर्थ घेतले प्रार्थून पुसे अज्ञापन सतीत्वा. आणि व्यवस्थित त्या प्रभू रामचंद्राला नकापासून डोक्यापर्यंत बघितल्यावर प्रभू रामचंद्राला नमन केलं, प्रदक्षिणा घातली आणि प्रभू रामचंद्राची असणारे प्रार्थना केली. प्रभू रामचंद्र तुमच्या चरणाचं तीर्थ द्या. प्रभू रामचंद्राच्या चरणाचं तीर्थ मंदोदरीने घेतलं आणि काय सतीत्व आपलं
प्रकट करायचे जगताच्या समोर, ते असणार सत्यत्व म्हणजे मालकाबरोबर जाण्याचा कार्यक्रम ती पुढे करू लागली. श्रीराम तेजे विलक्षण क्षणिक परतुनी प्राण बोलता झाला पैरावण स्वहित वचन निजकांते. मालका बरोबर निघाली प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घालून. तेवढ्यात प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्याने, प्रभू रामचंद्राच्या तेजाने राजा रावणाचं शरीर हालायला लागलं. मुंडकं हालायला लागलं राजा रावणाचं. मुंडका हल्ल्याबरोबर राजा रावणाच्या तोंडातून शब्द बाहेर निघू लागले. लक्ष मंदोदरीकडे आपल्या पत्नीकडे केलं आणि पत्नीला मंदोदरीला राजा रावण काय म्हणू लागले. तू काळी या बुभुक्षितासी ओ करिले असता शशांसी जेवी न पुसे कोणासी घेत कवळसासी तांतळी. ऐक म्हणजे असणारा दुष्काळाने पिळलेला आणि अतिशय भोक्यासलेला असावा आणि त्याच्यासमोर षड्रसानं ठेवलं. विचारलं का कोणाला खाऊ का म्हणून. गप्पा 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 भूक लाग गप्पा गप्पा खाऊन टाकील तसं. देवी श्रीराम दृष्टी चोखट विस्तारिले सायुज्य ताट तेसी आली सौचट तर यथेष्ट साधावे. तसा तुझ्या समोर असणारा प्रभू रामचंद्र रूपी सायुज्य रूपी ताट विस्तारलेला ठेवलेला आहे. म्हणजे बरं झाली योग्य वेळेला जेवणाला आली म्हणजे असणार. योग्य वेळ साधली तू म्हणजे असणार. आता उशीर करू नकोस. योग्य वेळेला आलेलेस तर त्या सायुज्य रूपी ताटातील घास घ्यायला विसरू नको. राजा रावण संपलेला प्रभू रामचंद्राच्या तेजाने सामर्थ्याने जिवंत झाला आणि मंदोदरीला बोलू लागलेले आहे. नश्वर देहाची ठाई कैवल्य येथे उठाउटी पडली स्वानंद मिटी राम जगजेटी ओळला. असणारे त्या प्रभू रामचंद्राने आपल्याला प्रभू रामचंद्र सापडले म्हणले. कसे सापडले. ह्या नश्वर देहा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि तो सावधान कोण करते आज आपल्याला. विभीषण काका सावधान करतात. राजा रावण सावध मंदोदरीला करू लागले आणि मंदोदरी तो आम्हाला सावधान करू लागलेले. सावध होई मुडा. सावध व्हा म्हणजे असणार आहे का तर नाशिवंत देह जाणार सकळ सर्व असणारा हा देह जे काय नाशाला जाणार आहे. मलमूत्रांचा बांधारावर व दुर्गंधी हा वरी चर्म घातली रे. वर चर्म जरी घातलं तरी आज सगळी दुर्गंधीच आहे. आता त्याला माहिती म्हणजे असणार असो म्हणजे नाशिवंत देह आहे. पण ह्या नश्वर देहासाठी सुद्धा असणार कैवल्य मुक्ती मिळती. पण कधी प्रभू रामचंद्र भेटल्यावर. आणि ते प्रभू रामचंद्र आज आपल्याला भेटलेले आहेत आणि सापडलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या हा नाशवंत देहाचं सुद्धा सार्थक व्हायला लागले. मंदोदरी वेळ हाणून मारून घेऊ नकोस. त्या आनंदा ते अनुसरून श्रीरामा ते धरून अवलंबिले करोनी जाण स्वहितापन मागणे. म्हणून त्या आनंदात सहभागी होत. भेटलेल्या आनंदात मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं ध्यान कर, स्मरण कर आणि आपलं हित कशात आहे हे प्रभू रामचंद्राला मागून घे. परपंचात मागू नको देवाला. ती काय जागच्या जागेवर देव देणार आहेत. कुठलं काय कमी पडू देत नाहीत. पण स्वतःच हित कशात हवं. काही मी उद्धार पाहिलं, काही कृपा करीला नारायण असं मागणं देवाकडे असावं. आता काय मागतात ऐका. चित्तासी अशी चंचलता बुद्धीसी नाही स्वस्थता तू सती पतिव्रता विलंब सर्वता न करा. उशीर करू नको अजिबात. आज सापडल्यात उद्या सापडल्यात सांगता येत नाही. येते का एकदा देव गेला हातात नाही गेला विषय संपला. देव होती पाठमारा नसती विकणे येते घरा नसती विकणे घराला येतात. पाठमारा होऊ देऊ नको देवाला. सापडला हातात जाऊ देऊ नको. सापडला हरी साठवला हृदय मंदिर. हृदय मंदिरात त्याला साठवून टाक म्हणजे असणार. परत सापडणार नाही म्हणजे का चित्ताशी अतिशय चंचलता असते. स्थिर होते कुणाचं कधी कधीच होईना. बसल्यात का त्याला चित्तात आलं थेंब पडायला लागल्यात गहू बाहेर वाळू घालतात. कुठे गेलं चित्त. अहो गहू बघितलं बी केलं बी गोळान घरात टाकलं बी चित्तानी फक्त बर का एवढं चित्त चंचल आहे. आणि बुद्धी तर विचारू नका. स्वस्त असते का कधी कुणाची बुद्धी. सारखं बुद्धीत अनेक विचार येतात. काय विचार येतील सांगता येत नाही. मोठा पोशील का वाकाशील का आबळ चालेल का परत नुकसानच होईल का. किती आहे का स्वस्त बुद्धी. अजिबात स्वस्त बुद्धी नाही. चित्त स्थिर ना अतिशय चंचल स्थिर असणार चित्त आहे. बुद्धी ही स्थिर कधी राहत नाही. त्याच्यासाठी
देवाच्या कार्याला उशीर करायचा नाही का तर बुद्धीत कधी कुठला विचार आला की निघालं तिकडं चित्ताला जे विषय आवडला गहू बिस्तर उचलायला बुद्धी सुरली गहू उचलायला जाते अशा प्रकारचं असणारं चंचलता म्हणून उशीर नको आज करेसो अभिवाचा पंधुरामाशी शरण गेला सुवर्णाचे नगर पावला वा. दोन्ही म्या वाहिला राम सायुज्य लादलो ऐक मंदोदरी प्रभू रामचंद्राला माझा भाऊ विभीषण काका शरण गेले सोन्याचा गाव त्यांना मिळाला मी प्रभू रामचंद्राला शरण गेलो मला सायुज्य मुक्ती मिळली आणि तू मागे सरतीस काय वाचा मज उद्धारोनी रघुनाथे तिथले सुख साम्राज्यात ते तिथंच राहिले से ते प्रतीक्षा करीत पैतू ऐक माझा उद्धार प्रभू रामचंद्राने केला सुख दिलं मला प्रभू रामचंद्राने एवढं सुख दिलं ते असणार सुखाचं साम्राज्यच मला देऊन टाकलं लंका मर्यादित गाव होतं पण अख्खं साम्राज्य भुवनी सुखी झालो मी प्रभू रामचंद्रामुळं पण मला वाटलं तुम्ही त्याच मार्गाने यावं माझ्या बरोबर इतके दिवस तू संसार केला व्यवस्थित राहिलीस मला वाटतं तुला बी बरोबर घेऊन जावं म्हणून फक्त तिकीट माझं नाही काढलं तुझं बी रिझर्वेशन आहे आता येशील मग येशील म्हणून वाट बघतोय बघ तव तू अवंचन पतिव्रता भगवत बुद्धी निजकांता भजिनलसी यथार्थता कृपा रघुनाथा तेने आली तू अवंचक पतिव्रता मालकाची सेवा करण्यामध्ये तत्पर आहेस तू एवढंच नाही आपल्या पतीला जी सन्मार्गाला लावती ती पतिव्रता आणि तू मालकाला सारखं सन्मार्गाला लावत होतीस पण मी ऐकत नव्हतो मी त्याला काय करू 7 वाजले गेली जिम खेळत काय करणार मग ती तरी म्हणले तू म्हणले माझी महान सेवा केली आणि त्या सेवेत मध्ये असणार एवढंच नाही तू माझी कांता आहे निज म्हणजे स्वतः आणि कांता म्हणजे माझी पत्नी आहेस तू आणि कसे तुझी बुद्धी भगवत बघते चराचरामध्ये भगवंत बघणारी तू आहेस म्हणजे नम्रता आहे तुझ्यामध्ये म्हणले आणि प्रभू रामचंद्राची सेवा केली एवढंच नाही पती हाच परमेश्वर तू मानला आणि तशी माझी तू सेवा केली मालकालाच देव मानलं आणि माझी तू तशा प्रकारची सेवा केली आणि ती कृपा प्रभू रामचंद्राला आली म्हणून प्रभू रामचंद्राने कृपा तुझ्यावर केली माझ्यावर केली म्हणून मी तिष्ठत उभा राहिलोय तुझी वाट पाहतोय बघ उशीर करू नकोस कृपेचे आयतन देही देह भाव सांडून विदेहत करोनी जाण सायुच्या पण म्हणून त्या प्रभू रामचंद्राने जी काय कृपा केलेली आहे त्या कृपेच्या बळावर तू असणारे देही असून विदेह भाऊ देहाच्या आस्था धरू नको नाशिवंत देह जाणार सकळ सर्व असणारा हा नाशिवंत देह आज ना उद्या जाणारच आहे पाण्याचा क्षणभंगुर नाही याचा भरवसा क्षणभंगुर भरवसा नाही ठेच लागली पडला संपला गेला अटॅक मग अशीच महाराज एकाशीवर रात्रीत गेला अटॅक आला संपलं तसा भरवसाच नाही देहाचा म्हणले म्हणून तू देहाचा देहभाव विसरून जा म्हणले असणार देही असून विदेही अवस्था हो आणि सायुज्य मुक्ती साध असं राजा रावण आपल्या पत्नी मंदोदरीला बोलू लागला बोलोनी रावण निवांत राहिला पण आनंदमय त्रिभुवन साक्षी दशाना नवदतांची एवढं राजा रावण आपल्या महान पतिव्रत असणाऱ्या मंदोदरीला बोललेले आहेत आता बघ भाऊ मी सांगितलंय ऐकायचं नाही ऐकायचं तुझा प्रश्न आहे निवांत बसले आणि आनंदमय असणारे हे जे काय त्रिभुवन आहे त्या त्रिभुवनात राजा रावण पोहोचलेला होता त्या त्रिभुवन असणार स्वर्गमुक्ती पाताळ साक्षीला होतं राजा रावण बोललेला ते सर्वांनी ऐकलं मंदोदरीचे सतीत्व श्रीरामाचे निज वैभव एकोनियात पूर्व त्रिलोकी सर्व विस्मित असणार मंदोदरीचं जे काय सतीत्व होतं त्या सतीत्वाच्या जोरावर राजा रावणाला वाचा फुटली मेले माणूस चित्तवटीविलं आईसा बोल वासुदेव सांगून टाकलं मेलेला माणूस सुद्धा तिथं उठविलं आणि उठवलेला माणूस बोललं जाईल नाही का सच्चिदानंद बाबा आधारे लेखुको झाला मेलेला माणूस उठलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली याची देही सच्चिदानंद पदवी घेणे का तर एक गावात मड चाललं होतं माऊली समोरनं आणि मड चालल्यावर ती म्हणजे आता जाता जाता साधू संतांच्या पाया पडावा आशीर्वाद घ्यावा ती रडत होती लई चांगलं होतं असं होतं तसं होतं आणि जाता जाता म्हणजे माऊली बसलेल्या म्हणजे माऊलीच्या पाया पडावं माऊलीच्या पाया पडली माया पाया पडली आणि माऊलीने आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव ती म्हणजे महाराज तुम्हाला काय कळतंय का नाही म्हणले लई ज्ञानी असतात म्हणजे सगळं कळते म्हणजे माझ्या मालकाचं काय चालली म्हणायची त्या अंत्ययात्रा चालली म्हणले अंत्ययात्रा चालली म्हणले आणि त्या अंत्ययात्रा चालली माझ्या मालकाची मी
त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. जाता जाता साधू संतांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून थांबले आणि तुम्ही मला मध्ये सौभाग्यवती हो. ती म्हणले तुझ्या मालकाचं नाव काय? ती म्हणले सच्चित आनंद. ती म्हणले सच्चित आनंद कधीच मरत नाही आणि मेला कस काय म्हणले. मग असणाऱ्या कृपाने शर्वागिरी केली आणि मेले माणूस जिंदून केलं. मेलेल्या माणसाला त्या ताटीवर उठवून बसवलं आणि ते सच्चिदानंद बाबाने असणारे ज्ञानेश्वरी माऊलीने त्यांना सांगितलं आणि कृपाशीर्वादाने त्यांनी ती ज्ञानेश्वरी दिली. अशा प्रकारचा मेलेला राजा रावण उठला, मंदोदरीला बोलले आणि बोलून त्याच्यामुळं सर्व असणाऱ्या जी काय स्वर्गमूर्ती पाताळ तिन्ही जगाला आश्चर्य वाटलं. मेला जिवंत झाला आणि किती गोड गोड बोलले. रामनामाच्या दीर्घ स्वरे खेचरे भूचरे वनचरे दानवे मानवे समग्रे जय जयकारे. सर्वांना आनंद झालेला आहे. खेचर म्हणजे आकाश मार्गाचे, भूचर म्हणजे पृथ्वी तलावरचे, वनचर म्हणजे वनात राहणारे असे तिन्हीच्या तिन्ही योग्यातले दानव असतील मानव असतील सर्वच्या सर्वांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर करू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. येरीकडे महासती सगमनाची आहुती करती झाली अति प्रीती आनंद चित्ती अनिवार्य. असो म्हणजे इकडं महान सती असणारे मंदोदरी मालका बरोबर सहगमन करायचंय म्हणजे मालका बरोबर जायचंय. मालकाची चिता पिटवली की त्याच्यात असणारे उडी टाकायची त्यांच्या बरोबर निघायचं. काय घालायचंय आणि मग हे असणारे जाण्यास सहगमन करण्यासाठी तयारी लागलेली आहे, तयारी करत आहे. तयारी सुद्धा कशी करत आहे आपली नाही रडत पडत ह्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं म्हणून म्हणून पोती पुन्हा तेरे म्हणून तसं नाही. आनंदाने आवडीनं असणारी सर्व तयारी करू लागली. सहस्त्र संख्या संभार चंदन काष्टे तुळसी काष्टे अति पवित्र काय कशाची लाकडं खैराची अरे बाबळीची चंदनाची लाकडं आणलेली आहेत. हजारो संख्यामध्ये चंदनाची आणली, बेलाची आणली आणि अतिशय पवित्र असणारी तुळशीची लाकडं आणली. पवित्र म्हणलं तुळशीच्या लाकडावर बरं का लक्षात ठेवा. म्हणून मेलेल्या माणसाच्या तोंडात जिवंतपणी कधी नाही आणि मेल्यावर ठेवतात आणि इथून पुढे लक्षात ठेवायचं ना बरं का. त्यांची ठेवते ठेवणाऱ्याला पाप लागते त्याचं. ज्याने ठेवलं त्याचा पाप त्याला का जिवंतपणे का मग लय कोंबड्या खात होता कोंबड्याची पकड ठेवायची. तुळशीचं का मग तुळशीचं बाबा आपण आता माझ्या समोर लय आणणार तुझं तुळशी बाय कधी नाही काय करायचंय. जिवंतपणी त्याला तुळशीचं पण कळलं नाही आणि मेल्यावर निघून ठेवायचं काय त्याचा पाप आपल्याला लागते. पुन्हा मग तुळशीच त्याची ती घरची ठेवते नाही तर राहू दे नाही तर तसंच जाऊ. इतके दिवस जिवंतपणे तुळस कळली ना आणि मेल्यावर तुळस ठेवायची. म्हणून तुळशीचं पण आपण वांगरून कधी निघून ठेवायचं. त्याचं पाप आपल्याला लागतं का तर पवित्र असणारं तुळशीचं पण आहे. आणि असं ह्या तुळशीचे असणारे काष्ट म्हणजे लाकडं या मंदोदरीनं गोळा केली म्हणतात. देवनी सतीत्वाची वाणे श्रीराम कवळीदान रावयानी ददामा पिणे प्रेमानुसंधाने देवनी सतीत्वाची वाणे. आता सतीत्वाचं वाण काय असतं हळदी कुंकू असतं. वटीत असणारं साहित्य तोळी आपलं तांदूळ असतं हळकुंड असतं की बांगड्या असतात काय गेला असले चुड्या धान्यात असणार. मग असणार अशी जी काय सतीत्वाची वाणी आहे एकमेकीला देऊ लागलेले आहेत. पण असणाऱ्या ध्यानामध्ये प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे आणि प्रभू रामचंद्राच्या धामाला पोहोचायचं ह्याच्यामुळे त्या प्रेमाने डुलते. कसं जसं बघा माहेरला जायचं म्हणलं प्रेमाने आनंदाने कसं डुलतं महाराज सगळं कसं निसतं आनंदाचं वातावरण घडत असतं. आणि तशा प्रकारे जाई न गे बाय तया माहेरा भेटे न माहेरा आपुले या. आज माझ्या मी माहेराला जाणार आणि माझ्या प्रभू रामचंद्राला भेटणार. ह्या आनंदाने प्रेमाने असणारे सतीचे म्हणजे काय वाण असतात ती वाण एकमेकीला देऊ लागले म्हणतात. दहन रचन दिवजा शयन करीत शिरांचा विकुरला जपुंजा तसे कंठ भाजा एकवटी. असं हजार लाकडं आणली होती त्याची चिता
चिता रचली गेली आणि त्या चितेवर 20 हाताचा आणि 10 मुंडक्याचा राजा रावण एकदा झोपवलेला होता. पूर्ववर्तीले ते निज श्री रामाते लक्ष पूजा पूजली होती ती समजते दिसते. त्यावेळेस तिथं पूर्व घडला. आपण ऐकलं बाण सुटला की राजा रावण दुसरी मुंडकी तयार करत होता. हजारो लाखो मुंडकी तिथं असणारी राजा रावणाची उत्पन्न झाली होती. पण योग सुद्धा मुंडक दिसत नव्हतं. म्हणजे फक्त 10च मुंडकी होती म्हणतात. विस्मित झाली मंदोदरी शिरेन दिसता सुंदरी ओ अत्यंत घाबरी विचार करी शिरांचा. आश्चर्य वाटले. म्हणले मगाशी त्या रणांगणाच्या ठिकाणी म्हणले कितीतरी ढिगारा राजा रावणाच्या मुंडक्याचा जवारीचा राणा ढिगारा पडावा तसा राजा रावणाच्या मुंडक्याचा ढिगारा पडला होता. म्हणजे मालकाची मुंडकीच कुठे गेली होती. म्हणजे मालकाची मुंडकी कुठे गेली तुम्ही बघितली का अहो बिभीषण भाऊजी तुम्ही माझी मुंडकी बघितली का. बिभीषण भाऊजी म्हणजे वहिनी अजून तुम्हाला काय माहिती नाही का. म्हणले काय झाले सांगू का. म्हणले का घाबरता. म्हणले जरा विचार करा. ते कोणी तिचे चिन्ह श्रीरामाचे महिमान ज्ञान तुझं आहे. त्यावेळेस वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या अतिशय घाबरलेल्या आहेत. घाबरलेल्या कावऱ्या बावऱ्या झालेल्या वहिनीकडे बिभीषण भाऊजीला बघितलं. बिभीषण भाऊजी हसू लागलेले आहेत आणि हसून म्हणू लागले तुम्हाला अजून प्रभू रामचंद्राचं महत्व सामर्थ्य महिमा प्रभू रामचंद्राचा कळलंच नाही. तुम्हाला कसं अजून कळलं वहिनी. जे पिले श्रीरामाचे ते केवी परते मंदोदरी ऐशी कैची श्रीराम महिमेशी ओळख. कसं वहिनी प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्याला महिमेला तुम्ही अजून ओळख केलंच नाही. म्हणजे ओळखायला पाहिजे होते. जी प्रभू रामचंद्राला अर्पण केली ती जळायला मातीत बसायला कशाला येते म्हणजे जळायला मातीत पुरायला अजिबात येत नाहीत. म्हणजे एकदा प्रभू रामचंद्राला अर्पण केली गेली प्रभू रामचंद्राची झाली असर पटवून बिभीषण काकांनी सांगितलं. जे श्रीरामाची मिनली त्याचे नाव रूप तेव्हाचे मग प्रयत्नी शोधिले तरी परतले दिसेना. अहो जे प्रभू रामचंद्राशी एकरूप झाले तेव्हाच त्याचं नाव बी संपलं रूप बी संपलं. राम होता रामाची होईजे सोनी पदवी घेईजे हे सुद्धा राम म्हणल्याबरोबर रामच होतं. चिंतन केल्याबरोबर चिंतनात दृप्तावस्था झाली त्या रूपाचं झालं. मग नाव संपलं रूप संपलं. किती जरी प्रयत्न करून महागारी काढायचं वळून काढायचं म्हणलं तरी परत महागारी दिसतच नाही. परत महागारी येत नाही. परत महागारी येतच नाही. म्हणजे वाचा अलंकार हरपे सुवर्णिये देवी पती शिरे रघुनंदने सर्वता गेली हरपोनी ते कैसे दिसती. मगाशी महाराजांनी अलंकाराची नावं सांगितल्यात. आता कुठला अलंकार असेल ती तुम्ही एखादा अलंकार घेण्यात आणा आणि त्या अलंकार जरा सत्व बिघाड झाली आणि बिघाड झाली तुम्ही गेला सोनाराकडे आणि सोनारा म्हणलं काय उपयोग नाही बिघडलं म्हणजे आमचं काय असेल ते अलंकार दुसरा करून द्या. दुसरं करून ती काय करते मग ती वितळतय आणि त्याचा सोन्याचा गोळा तयार करते. मग त्याचा सोन्याचा गोळा तयार केल्यानंतर सोनं त्याला म्हणता का द्या बरं माझा तिचा अलंकार होता तीच द्या. देता येईल का त्याला. देता येतच नाही. एखादा अलंकार सोन्यात नेहून मिसळल्याबरोबर परत ते अलंकार जसाच्या तसा वेगळा करेल काहीतरी पण तशाच्या तसं होतच नाही. तशा प्रकारे एखादा अलंकार सोन्यात हरपून गेला की त्याला परत महागारी येत नाही. तशी तुझ्या मालकाची राजा रावणाची आपल्या दादाची मुंडकी प्रभू रामचंद्राला अर्पण प्रभू रामचंद्रात मिसळून गेल्यात महागारी आणता येत नाही तर येत बी नसती. कोणी ते वचन केले बिभीषणाशी नमन करोनिया राम स्मरण केले अशा प्रकारे बिभीषण काकाचं बोलणं मंदोदरीने ऐकलं गेलं. साष्टांग दंडवट बिभीषण काकाला घातला. आम्ही जातो आमच्या गाव आमचा राम राम असावा असं बिभीषण काकाला म्हणली गेली. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं आणि ज्या चित्तेवर असणारा मालक झोपलेलं होतं त्यांच्या शेजारी जाऊन
नेल्यावर सुदाम चितेवर जाऊन मंदोदरी झोपल्या. विधियुक्त उपासना दक्षिण हस्ते करून मंत्रागणीचे तबिला पूर्ण दैदिप्यमान तेजस्वी विधियुक्त शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व साहित्य आणून आणि सर्व असणारी उपासना करून. आपलं एक साहजिक असतं, आपली गेलं मसून जाळं गेली की माघारी येते, त्याचं काय बाकीचं करत नाही. त्याचं कधी करतात बाकीचं म्हणून का तिथं जावं ते 10वीच्या ठिकाणी मग सगळा कार्यक्रम करते ती, डबल अग्नी लावते ती, डबल ते हाड आणलेले असतील का तर अग्नीला परत डबल ती ब्राह्मण असणारी पिटी होती ती आणि पुन्हा ती तरी असणारी घाट्या घाला लावते ती का तर तिथं मंत्र म्हणतात. आपल्या इकडे मुसलमानात काय मंत्र भिंतर काय म्हणलेलं नसते, त्याच्यामुळे सद्गती प्राप्त होत नाही म्हणून ती डबल कार्यक्रम आपल्यात. पण इथं आता एखाद्या मोठ्याचं बघा टीव्हीत बघायचं बरं का, आपण कधी मोठ्याचे जातच नाही तर टीव्हीत बघायचं. कसं असतं बघा, सगळे मंत्र म्हणतात, सगळं ते ब्राह्मण 10-15 ब्राह्मण असतात, ते सगळे मंत्र म्हणायला चालवतात, त्यांचे मंत्र परिपूर्ण झाले की मग अग्नी देतात. तसं आपल्यात नसतं कोण, मग ती 10व्या दिवशी ती मंत्र म्हणणार आणि पुन्हा आपल्याला डबल त्या चितेला अग्नी द्यायला लावतात. मग म्हणले अशा प्रकारे सर्वच शास्त्रोक्त पद्धतीने उपासना केली. उजव्या हाताने म्हणले असणारा अग्नी त्या चितेला दिला. ब्राह्मण मंडळी मंत्र म्हणत होते, चैतन्य अग्नी अंतरीचा बाह्य प्रदीप्त उपासनेचा भडका उठीला अग्नीचा प्रकाश दोहीचा एकाचे चैतन्य रूपांतरीचा अग्नी ज्ञान स्वरूप अग्नी. बाहेरचा उपासना म्हणजे भक्तीचा, आतला असणारा ज्ञानाचा आणि बाहेरचा भक्तीचा. लक्षात ठेवा, भक्तीने धरलेली हाती मागे ज्ञान वैराग्य येते. वैराग्य आलं कशामुळे, भक्ती बाहेरून होती, ज्ञान अंतराच्या ठिकाणी होतं म्हणून वैराग्य झालं आणि वैराग्याने मालकाच्या शेजारी झुकली. आलं का लक्षात. मग अशा प्रकारचा आतून ज्ञानाचा आणि बाहेरून असणाऱ्या मालकाच्या सेवेचा भक्तीचा असा दैदिप्यमान 2 अग्नी उडाल्यात आणि दोन्हीचा प्रकाश एकच. जे बी अग्नी माझी वर्ण तद्रूपदेशी दैदिप्यमान वाच्याती सुलक्षण मंदोदरी जाण देवी दिशे. जसं मला अग्नीमध्ये सोनं टाकलं, एखादा अलंकार मी त्याच्यात तसा टाकला, दोघांची ज्योती एकच, दोघांचा बी अग्नी एकच, निळा पांढरा अजिबात नाही, एकच अग्नी निघावा. तसं राजा रावणाचा बी अग्नी आणि मंदोदरीचा बी अग्नी एकच, भेद अजिबात नव्हता. म्हणजे अतिशय तेजस्वी मंदोदरी अग्नीमध्ये दिसू लागलेले. होती संगे होते चरण ते वेगी बैसली उठून बोलती झाली आपण श्रीराम मैमान ते ऐका. शेजारी झोपलेली मंदोदरी उठून बसली आणि जेवढी असणाऱ्या त्या रणांगणाच्या ठिकाणी, आपल्या रणांगणात होतं त्या स्मशान भूमीमध्ये जेवढी जमलेली होती तेवढ्या सगळ्यांना हात जोडलं आणि हात जोडून प्रभू रामचंद्राचं सामर्थ्य काय आहे, राम नामाचा महिमा सगळ्याला आवर्जून मंदोदरी सांगू लागले. ऐका, निजानंदे करून वहिली जनक तुहिता अनुवादिली, प्रयाण काळी बोलली पतिव्रता वहिली सुलोचना. मी आनंद करून स्वतःची आनंद झाली बरं का, दुसऱ्याच्या सांगीवांगीने नाही, हौशी गौशी नवशी नाही, आनंद असावा. कुठलाही कार्यक्रम करत असणार प्रेम आणि आठवची पुरे अवघे सुखम होय. प्रेम पाहिजे, आठव पाहिजे आणि आवड पाहिजे, मग ते आनंदाने काम करत असतं. आनंदाने असणारे जनकाची मुलगी असणारी सीता माऊली बोलली. याच्यानंतर प्रयाण काळाच्या वेळेस जी महान पतिव्रत असणारी इंद्रजिताची पत्नी जी काय सुलोचना होती ती सुद्धा जी काय बोलली, हा हेची बदला बिबिचन राम मानवी नवेदान राम परमात्मा आपण रामची घन चिन्ह मूर्ती. जे असणारा आनंदाने सीता माऊली मला बोललेले आहेत, जी माझी महान असणारी सुनबाई सुलोचना बोललेले आहेत, तेच विभीषण काकांनी सुद्धा मला आता सांगितलं. काय राम नव्हे मानव, साधा मानव नाही, आपल्यासारखं मानव प्रभू रामचंद्र नव्हेत म्हणले. प्रभू रामचंद्र परमात्मा आहेत म्हणले आणि राम म्हणले चैतन्याचा पुतळा, जीवीचा जिवाळा, ज्ञानोबा माझा. तसे असणारे प्रभू रामचंद्र असणारे ज्ञान स्वरूप आहेत, असं असणार
सांगू लागली म्हणू लागली मंदोदरी राम चैतन्याची कळा राम जीवाचा जिवाळा आहे राम प्रेमाचा पुतळा पावली कळा मनाचा. चैतन्याचा पुतळा असणारा जीवीचा जिवाळा असणारा आधार देणारा असा हा जो काय प्रेमाचा पुतळा असणारा प्रभू रामचंद्र आहेत हे मला आज कळलं असं मंदोदरी म्हणू लागल्या. तीर्थ घेऊन प्रदक्षिणा करुणी चरण अवलोचना करिताचा बाह्य वतला जाणार तेही देहपणा हरपले. ज्यावेळेस मी प्रभू रामचंद्राच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घातली प्रभू रामचंद्राच्या पायाकडे पाहिलं म्हणून लक्षात ठेवा दर्शन घेताना आधी पायाकडून घ्यायचं पायाकडून वर घेत जायचंय. हा वरून खाली यायचं नाही आपलं उलट असतं वरून खाली येते खालून वर जायचं असतं. हा संसारात वरून खाली नाही वर जायचं असतं. पायाचं दर्शन घेतलं म्हणले आणि पायाचं दर्शन घेतल्या बरोबर म्हणलं माझं मंदोदरी हा ध्येय पण विसरलं गेलं. मी रामच आहे असं मला वाटलं आणि पुढं मुसेची सांडुनी मेन रसवंती जे परिपूर्ण ते महदच बाह्य जाणार रघुनंदन होतला. मूसमध्ये जसं मेण वतावं मेण वतल्या बरोबर त्यातून आणि बाहेरून ती मूस जशी मेणाची दिसावी नाही कळत लाख लाख फक्त सोने मग ती लाख सोन्याच्या सोनं दिसते कितीच मग तशा प्रकारे म्हणले प्रभू रामचंद्र माझ्या हातून आणि बाहेरून परिपूर्ण भरलेले आहेत. ही ठसा आज मला ठसला गेला असे मंदोदरी म्हणू लागली. माझ्या अंगीचे रोमकुप श्रीराम अग्नीचा जोता आहे का प्रताप नाही अल्पबाधित माझ्या अंगावरचे जे काय असणारे केस आहेत ते केसच म्हणलं असणारे प्रभू रामचंद्राच्या तेजाने चमकत आहेत. मग त्या प्रभू रामचंद्राच्या तेजापुढे अग्नी काय करणार आहे म्हणजे मला अग्नी बांधू शकत नाही मला अग्नी जाळू शकत नाही मला अग्नी पुळवू शकत नाही म्हणून बिंदास्त झोपले म्हणतात. चिनवेला सांगू काय श्रीरामे धरी नाराय श्रीराम जीवे जीवन पाही जीवित आहे सर्वस्वी. हेच काय नवल सांगू म्हणलं माझ्या केसाला सुद्धा धक्का लागला ना अग्नीचा म्हणले का तर प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्याने शक्तीमुळे हेच काय नवल आहे म्हणले प्रभू रामचंद्र धरल्या धरा धरे मी बोलविल्या मी वेद बोले मी चालविल्या सूर्य हाले मी चालविल्या जगाचा प्राण असाच सत्ताधीश असणारा प्रभू रामचंद्र आहे मंदोदरी म्हणू लागली. जिकडं बघेल तिकडं इथून तिथपर्यंत नाही अनेकांची सत्ता फक्त सत्ता कुणाची असेल तर ती प्रभू रामचंद्राचीच आहे का तर प्रभू रामचंद्राने पृथ्वीला धरलं तर पृथ्वी धरती नाही तर पृथ्वी गेली म्हणतात. किंवा म्हणजे असणारा सगळ्या जीवाचा आधार पाणी जसं पाय हाता तसं सगळ्या जीवाचा आधार प्रभू रामचंद्र आहेत का नाही. आत्मा गेला की न येणारा पाहुणा विदारात उभा जाते का नाही असा जगाचा आधार असणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणून सगळे जीव प्रभू रामचंद्रामुळेच आहेत असं मंदोदरी म्हणू लागले. श्रीराम तेजे करुणी जाणार प्रकाशे दीप्यमान श्री जगती हुताशन करी पाचन नेमाचे. प्रभू रामचंद्राच्या ज्यामुळेच असणारा अग्नी सुद्धा प्रकाशित आहे स्वतःचा प्रकाश आहे प्रभू रामचंद्राचा आणि त्याच्यामुळेच म्हणजे असणार हे त्रिजगताच्या ठिकाणी अग्नी सुद्धा तेजस्वी आहे नव अग्नी. आता पुढची एक तुकडा करी सांगितलंय करी पाचन नियमाची आपल्या सुद्धा असणाऱ्या पोटाच्या ठिकाणी अग्नी आहे त्याला जठर अग्नी म्हणते. अहम वैश्वानरम भूत्वा प्राणिनां देहमास्ति अशरताम प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. आपण खाल्लेलं अन्न कच्चच असतं म्हणतो चुलीवर भाजलेलं असतं तरी बी ती कच्चच असतं. तुम्ही म्हणता मग कसं काय ते अजून आपण खाल्लं की पोटात शिजते म्हणून सकाळच्या वेगळा पदार्थ दिसते मग खाल्लं तसं साहेबाचे का नाही खाल्लं तसं मग आतमध्ये भाजतंय अग्नी आतमध्ये जठराग्नी ती अग्नी म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. नियमाने त्या अन्न खाल्ल्याला पचवायचं काम कोण करत असेल तर तो जठराग्नीच्या रूपातले प्रभू रामचंद्र करतात आणि ती जर नाही पचलं तर या इनू
कुठलं गेलोच का दुसरं औषध कुठलं ह्यांना माहिती नाही आपल्याला काय आम्ही आपलं साधं सुद्धा नाही पचलं कडकड करायला लागलं घ्या घेऊन पोट बिघडलं का तर जठराग्नीनं प्रभू रामचंद्राने त्या दिवशी तुमच्या जठरात कामच केलं नाही म्हणायचं घालमेल झाली का खाऊनच खाल्लं जरा येडवाकडं खाल्लं ना विसरून खाल्लं देवाला की मग म्हणजे असणार म्हणून तरी ताडं करी पाचन नियमाचे खाल्लेलं असणारं पचन करणार तो जठराग्नीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वास्तव्य करतात अग्नीच्या रूपामध्ये आणि त्याच्यामुळे आपण खाल्लेलं पचवायचं काम ते अग्नी करतं ना त्रास लय झालं का कुणाच्या झालं का जठराग्नी लय तापलं कोणातनं दूर आला काय माहिती ह्यांना माहिती आला असलं तर एखाद्याला लय ताप आला जठराग्नी पेटलेला असतात धुराला येते का कधी येतच नाही का पाचन नियमाने असणार त्या अग्नी जठराग्नी तिथं प्रभू रामचंद्र का तर हृदयात राम आत्मा म्हणून वास्तव्य करतं सगळ्या देहावर त्याची सत्ता आहे म्हणून त्या अग्नी सुद्धा नियमाने नाही तर अग्नीचा स्वभाव काय हात लावून बघा चटका दिल्याशिवाय राहतच नाही पण तो जठराग्नी प्रभू रामचंद्राच्या सहवासामुळं सतसंगतीला लागल्यामुळे असणाऱ्या अजिबात कुणाला दहाकता नाही कुणाला सुद्धा त्रास देत नाही नियमाने पचन करतो मंदोदरी सगळ्याला सांगू लागली श्री रामचांबर्त वायू झाले निज मर्यादा करी चरण अंतरी प्राणव्रती पूर्ण संरक्षण यथा काळे अहो प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्यामुळेच असणार मी बोलविला वेद बोलवी चालविल्या सूर्य चाले असणार एवढंच नाही प्रभू रामचंद्र म्हणतात ती मंदोदरी म्हणते प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्यामुळेच वायू आहे आणि मर्यादितच चलन करतोय मर्यादितच राहतोय मर्यादितच राहतो का नाही 21,600 वेळाच मर्यादा सोडली की ऑक्सिजन ह्यांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मर्यादा जर वायूने सोडली कमी जर झालं चलन कमी झालं म्हणजे वाहन कमी झालं काय म्हणता श्वासोश्वास कमी झाला द्या ऑक्सिजन प्राण म्हणजेच काय ऑक्सिजनच आहे मग असणारा द्या ऑक्सिजन म्हणतात मग ती तुमचं डुप्लिकेट लावून ती ऑक्सिजन मग ती मेला तरी चालूच असते म्हणते ती बघ का अंत शरीरा मग ती काल परवा स्थितीच केला अंत सह्य घ्यायसाठी ती ऑक्सिजन राहते म्हणते हालो द्या मग म्हणजे असणारा जो काय असणारा वायू आहे त्या प्रभू रामचंद्राच्या मर्यादेने चलन करतो एवढंच नाही तरी प्राणवृत्ती पूर्ण प्राण आपण व्याध उदार आणि समान हे पंचप्राण आहेत पंचप्राण आपापल्या असणारं काम व्यवस्थित करताना आपण बुधाच्या ठिकाणी आपण कार्य सोडलं तर पुन्हा हिंदू एवढंच नाही समान आहे सगळ्या ठिकाणी समान काय करतो असणार आपण जे काय अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नाचं असणार रसामध्ये रूपांतर करतं आणि सगळ्या शरीराच्या ठिकाणी पोहोचून टाकतो समान आणि प्राण नाकाच्या ठिकाणी 21,600 वेळा बंद पडते माणूस असं अंतरातलं सगळं पूर्ण प्राण असणार कोण चालवित असेल तर प्राण आपण उदाहरण समान सगळं असणार पंचप्राणाचे पंचप्राण प्रभू रामचंद्र चालवतात त्याच्यामुळं यथा काळी बाह्य म्हणजे आपलं जे काय आचरण आहे चालणं बोलणं व्यवस्थित आहे नाहीतर एखादा 5 मधला एखादा जरी बिघडला तर दवाखान्यात जावं लागतं वाचा श्रीरामाची कडवत शून्य द्वेषाव कशाय जाणितले राघवेशा चिरभासा चिरघन अहो प्रभू रामचंद्राच्या जर सावलीत बसला तर असणारा शून्यत्व हरपून जातं म्हणजे अज्ञान संपून जातं माणसाच्या सगळं शून्य अवकाश संपलं जातं शून्यात हरपलं जातं आणि ज्ञान स्वरूप साधक होतो सगळं माहिती होतं त्याला सगळं कळतं सगळं जाणतं अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची ताकद आहे सामर्थ्य आहे असं हे पंचमहाभूत प्रभू रामचंद्राशिवाय हालतच नाही अशी मंदोदरी सांगू लागल्या श्रीराम ज्ञानाची निज ध्येय त्याची सुवाची सौरभ्य होय निज सौरभ्याची सोय ग्रहाचे निज ग्रह नाक नाक आहे का नाही परमार्थाचे मुख्य बीज निर्नाशिकच नाक परमार्थाचं मुख्य तेज असेल तर नाक आहे आणि नाकाला सगळी किंमत पुन्हा म्हणायची प्रभू रामचंद्र नाहीतर काय म्हणतो होती काय लय भारी सगळं गेलं पण नाकच गेलं म्हणते काहीतरी झालं ना काहीतरी किती नाकाला किंमत परमार्थात बी आहे आणि परपंच तर लयच काहीतरी झालं तर काय नाही नाकच गेलं असं म्हणते की माणसं का तर लय किंमत आहे नाकाला आणि त्या नाकाला असणार सुवास सुगंध असणार आणि बिगर सुगंध असणार कळवणार कोण आहे रामच आहे जरा रामाने सत्ता काढू द्या तुमची बुडी काय माहिती सर्दी झाल्यावर सर्दी कुठला बी वास द्या
कळतंय का त्याला? कळतच नाही. तरी तेवढं बी आपल्याला सहन होत नाही. लगे गोळ्यात त्या 2-3 दिवस राहत असते, त्याची कसर करावं लागते, जरा समजून घ्यावं लागतं, पण घेत नाही ती लगेच औषध गोळ्या. मग म्हणजे असं जी काय असणारा, जी काय श्वास आणि सर्व करणारा नाकाला कोण असेल तर प्रभू रामचंद्रामुळेच आहे. जरा 2-3 दिवस त्यांनी सत्ता काढून घेतली तर वास दुर्वास बी, चांगला वास बी त्या नाकाला कळत नाही म्हणतात. राम राम रसनेचा निज चक्षु, रसज्ञ पाण्याती दक्षु, अलौकिक भोक्ता राम रसाचा अध्यक्ष. प्रभू रामचंद्र रसाचे अध्यक्ष आहेत. तुम्ही म्हणता कस काय? कुठला रस आपल्याला आवडता रस डोळ्यासमोर घ्या आणि ती रस जिभेला नाही आवडला तर काय राम नाही त्या रसापूर्वी. काल गोड लागला ना, आज फ्रीज मध्ये ठेवलं तर सपाकच लागेल का? त्याच्यात जी काय राम होता त्या रामाने त्याची असणारी जी काय ताकद आहे सामर्थ्य काढून घेतलं. पुन्हा टाकावर रस का? तर रामरसाची गुढी रामरसाची चव्यान रस रुचती केवी. फक्त राम रस जिभेला दिला की बाकीचे रस आवडत नाहीत का? तर राम असणं रसाला जी रसाचं जी ज्ञान करून देणार कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहे. बघा आपण एखादं जर माणूस जास्त आजारी पडलं तर जिभेला चवच नाही म्हणतो का? जर आजारी जर माणूस पडलं तर त्याला गोड लागणार दूध सुद्धा कडू लागतं ताप आल्यानंतर. तसं त्या प्रभू रामचंद्राने सत्ता जिभेवरची काढून थोड्या वेळ घेतलेली असते, त्याच्यामुळे कडू लागतं. असं अलौकिक रसाचा भोक्ता कोण असेल तर ते प्रभू रामचंद्राचं आहे. तर अतिशय दक्ष जिभेवर आहेत असं म्हणजे असणारी मंडळी सांगू लागली. सकळ गुडियांची जी गुडाही ते श्रीरामाची पैसोय, जो सेविता लावला है रसना होय सर्वांग. सकळ गोड्याचं गोड कोण असेल तर ते प्रभू रामचंद्रच आहेत. म्हणून गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. अतिशय गोड त्या प्रभू रामचंद्राचं नाव आहे. गोड असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं रूप आहे म्हणले. असं सर्व गोड्याचं गोड कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहे म्हणले. आणि एकदा प्रभू रामचंद्राचं नाम गोड आहे म्हणून जर जिभेला लावलं तर लाचावले हे मन लागले असे गोडी जीवे ना सोडे ऐसे झाले. श्रीराम 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 सारखं जीभ करत राहते पुन्हा का? तर ती रस गुढी जिभेला आवडलेला असतो. मग रसना होय सर्वांग, सर्वांगच राममय होता. मग ती रसना एकदा जिभेला राम राम म्हणले ना तर रात्री महाराजांना सांगितलं की 32 जणांच्या आतमध्ये लय अवघडायची. कधी 10 माणसात उठवील सांगता येत नाही, कधी 10 माणसात बसवील ती सांगता येत नाही. ते एक दिवशी दाताचं जिभीच भांडण लागलं. ती जीभ म्हणले, दात म्हणले हम है 32, तू है अकेली माय. तू है अकेली माय. एक बार छवादी तर फिर्यादी काळजी आहे असं ती दात म्हणलं. आम्ही जर एकदा तुला 32 जणांनी जर चावलं तर कुणाला सांगायचं. ती जिब्बी म्हणले तुम है 32 मैं हूं अकेली माय. एक बार टीव्ही चली तो 32 गिरजी आहे. ती बी म्हणली मी एकटीच आहे. एकदाच आडवं तिडवं बोलले पुढच्या लावली तर संपलंच. माझ्या नादी लागू नका म्हणती जीभ अशी. एवढी जीभ असणारी खतरनाक, पण तिला जर असणारा रामरस दिला तर बाकीच्या रस्त्याला सर्व अंगाच असणार जीभ म्हणजे बघा सर्व अंगाच राममय करून टाकते. एवढी ताकद जिभेवर प्रभू रामचंद्राची आहे असं गाव बघा नव्या मंदुलारी सगळ्याला मसन वाटत सांगू लागली. श्रीरामाचे अलौकिक रूपाची हरपे वस्तू सकळ स्वरूपे प्रकाशिता पारती स्वतः स्वरूपाचा. अहो श्रीरामाला जर पाहिलं गेलं तर रूपाचा हरपे वस्तूचं रूपच हरपून जातं. प्रभू रामचंद्राला पाहिलं की सगळे राममय दिसतात. मुझ में राम तुझ में राम कोई नाही पराया, सगळंच राम दिसतात. राजा रामला दिसत होतं का म्हणून तर कुठे निवांत सोडायचं. मग त्याने शेवटी सांगितलं का मला आपल्यात बी सांगितलं परका बी कळा दुसरा बी कळा का? तर परका बी राम झालेला होता आणि दुसरा बी राम झालेला होता. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राच्या रूपाला पाहिलं की वस्तू सगळ्या राममय दिसतात. सगळ्या स्वरूपाला प्रकाशित करणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहे. प्रत्येक रूपाला नसलं प्रभू रामचंद्राने प्रकाशित केलं तर थोडे जर प्रभू रामचंद्राने सत्ता काढू दे की कुणाला एक डोळा तर नसतंय, कुणाला हात तर नसते जन्माचा बरं का, कुणाला पाय तर नसते, कुणाला काहीतरी नसते, काहीतरी येडं वाकडं होणारच. आणि अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र असणारा
सगळ्या असणाऱ्या स्वरूपाचा फरक आहे, पण स्वतःचं स्वरूप वेगळंच आहे. मंदोदरी म्हणतात परच इंद्रियानंद श्रीराम चरणे शब्द निज शब्द जो निजानंद स्पर्शन बोध श्रीराम. आता स्पर्श इंद्रिय सांगितलं. सगळे असणाऱ्या 5 पंचमहाभूतात सांगितलं. आता 5 ज्ञानेंद्रियाची कथा सांगूया. पंच ज्ञानेंद्रिय रामामुळेच आहेत असं सांगले. त्याच्यातला असणारा स्पर्श इंद्रिय त्वचेला स्पर्श कुणाला मुळे होत असताना आनंद, कुणामुळे होत असेल तर प्रभू रामचंद्रामुळेच आहे. का तर बघा, चांगला जर प्रभू रामचंद्र स्पर्श झाला तर आनंद आहे, आणि येडा वाकडा स्पर्श झाला तर दिवसभर रडतच बसतं. काय अवघड आहे, मारलं नाही का नाही. उगाच मारायला नाही पाहिजे होतं, झाला स्पर्श मारलेला. पण चांगला एखाद्या सज्जनाचा स्पर्श झाला, देवाचा स्पर्श झाला, आनंद, दिवसभर आनंदात उडे हाणतं. असं आपल्या प्रभू रामचंद्र प्रचलनाचे प्रसिद्ध आहेत. आनंदाने निज आनंद देणारे अशा प्रकारचा पर्शनामध्ये बोध प्रभू रामचंद्राचे आहे. मंदोदरी सांगू लागल्या त्रिविध जोंकार पंचीकरण प्रकारे प्रणवाचा आदिवेद 33. प्रणवाचा त्रिविध आदिवेद त्याच्यावरची 33वी बघ. प्राणवाचा आदी प्रणवाचा दिवेद नाद फुलविता जो शब्द निज शब्द जो निजानंद श्रवणा बोध श्रीरामे प्रणवाकार कर्मकार यांचा जो का आदिवेद असणारा कोण आहे? प्रभू रामचंद्रच आहे. का तर असणाऱ्या ते घोरत असणाऱ्या त्यांच्या कंबुकंडापासून वेदाची निर्मिती झाली, आणि तिथून असणाऱ्या सर्व शास्त्राची निर्मिती झाली, शब्दाची सुरुवात झाली. सगळ्या असणारा शब्द हे शास्त्र शब्द हेच आमचे मंत्र, सगळे असणारे शब्दच आमचे अलंकार आहेत. आणि शब्दाला नादात भुलवणारा आणि निशब्द करणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहेत. त्याच्यामुळे तर प्रभू रामचंद्राने टाकलेला शब्द कानाला ऐकू येत, नाहीतर प्रभू रामचंद्राने कानावरची सत्ता काढली तर किती मोठ्याने वर्णन तरी ऐकू काय येत नाही का? श्रवण यंत्र बिघडवलेलं असतं. असं श्रवणाला सुद्धा कानाला सुद्धा बोध करणारे कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहेत. त्रिविध जो अहंकार पंचीकरण प्रकारे राम त्याच्याही अंतर तत्व विचार जेते निमे 3 प्रकारचे गुण असणारे आहेत, रजगुणी, तमगुणी, सत्वगुणी. पण या 3च्या गुण पलीकडचे प्रभू रामचंद्र आहेत. देव रंगारी रंगारी 3 गुणांचा नाश करी, 3 गुणांच्या पलीकडची असणारी अशा अवस्था प्रभू रामचंद्राच्या सत्व शुद्ध गुणी प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्या प्रभू रामचंद्रामुळेच सगळं असणारा जे काय 3 प्रकारचा जे काय असणारे गुण असणार आहे, आणि त्यातल्या त्यात असणारा जे काय अहंकार आहे, आणि अहंकार संपवणारे प्रभू रामचंद्र आहेत. त्याच्यानंतर पंचीकरण आलंच. काल म्हणून सांगितलं आपण पंचीकरणाचं लय सांगत बसलं तर अजून विसरत होणार. पंचमहाभूत, त्या पंचमहाभूताचे असणारा पंचमहाभूतापासून आणलेलं ध्येय, त्या पंचमहाभूताचे असणारे तत्व शरीरातली, ह्याचा जो काय प्रकार आहे त्या सर्व प्रकाराचा अंतर कोण असेल तर ते प्रभू रामचंद्राच आहेत. इथं तत्वाचा विचारच नाही म्हणतात. गुणेचा म्यायची विस्तार तिरामे गुणेची वस्तुता महत्वाचा निज सत्व रामतत्वाचा प्रकाश. असं जे काय असणारे गुण 3 गुण आहेत, रजतम सत्व, ह्या 3 गुणांची अवस्था ती महत्त्वाला तिथं. आणि ह्या महत्त्वापासून 3 गुण झाले, 3 गुणापासून असणारे पंचमहाभूत, आणि पंचमहाभूतापासून असणारा हा ध्येय झाला. आणि हे ध्येयाला प्रकाशित करणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहे. ते म्हणती हिरण्य गर्भ हे चराचर ज्याचा गर्भ तो श्रीरामाचा निज गर्भ अनुपम शोभा जयाची. असो ज्याला आपण हिरण्यगर्भ म्हणतो. हिरण्यगर्भ म्हणजेच ब्रह्मदेव, हे चराचर निर्माण करणार आहेत. ब्रह्मदेवाने 4 खाणी 184 निर्माण केले, हे ब्रह्मदेव आहेत. म्हणजे पण ते ब्रह्मदेवाच असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या नाभी कमळातून जन्माला आलेले आहेत. असं हे अनुपम शोभा जयाचे आहे, असे हे प्रभू रामचंद्र आहेत. त्यांनी सर्व सृष्टी निर्माण केली. असं सृष्टीचं निर्माण करता ब्रह्मदेव जरी असले तरी त्या ब्रह्मदेवाचे मंदोदरीच्या भाषेत ब्रह्मदेवाचे बाप प्रभू रामचंद्र आहेत. कळलं का हो सगळ्यांना?
श्री गणेशाय नमः। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। ऐसे बोलता सुंदरी पुष्पवृष्टी सुरवारी केली मंदोदरीचे शिरी अति गदरी अति प्रीती। अशा प्रकारचं मंदोदरी बोलली। बोलल्याबरोबर सर्वांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आणि स्वर्गातल्या देवांनी सुद्धा ऐकलं। वा वा, महत्व प्रभू रामचंद्राचं कोण जगाला जाता जाता का होईना पण सांगितलं। आपल्याकडे जास्त की जाताना हे राम आणि ते राम आहे का। पहिलं काय पंचराम होतं, मग हे का ते कोणचं होतं काय माहिती। मग म्हणलं जाता जाता जगाला पटवून सांगितलं, त्याच्यामुळे देवाला आनंद झाला। आनंदाच्या भरात स्वर्गातनं देवाने फुलांचा वर्षाव मंदोदरीवर केला। त्राही टेल्या सुर दुलुभी जय जयकार झाला नभी देवांगना निरालंबी आनंद गर्भी नाचती। दुधुंबी नावचं असणारं वाद्य देव वाजवू लागलेले आहेत। त्या वाद्याच्या वाजंत्र्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर झालेला आकाश दुमदुमलं गेलं आणि त्या गजरात आणि त्या वाद्यामध्ये देवांगण असणाऱ्या त्या अप्सरांना आनंद झालेला आहे आणि अप्सरा आनंदाने नाचू लागल्या। सती आपण अग्निबाजी लोटांगण श्रीरामाची करुणी जाण मागू दे सर्वांना। इकडे असणारे महान सती मंदोदरीने अग्नीलाही लोटांगण घातला। परत प्रभू रामचंद्र साष्टांग दंडवत घातला आणि पुन्हा एकदा जाता जाता प्रभू रामचंद्राचं स्तवन करू लागल्या। राम गतीची निज गती राम चैतन्याची शक्ती राम विश्रांतीची विश्रांती अंतर्गत रामाची। कसे प्रभू रामचंद्र आहेत, गतीची निज गती प्रभू रामचंद्र आहेत। चालतंय का नाही बघा प्रभू रामचंद्रामुळे शरीर। आत्माराम निघून गेल्यावर म्हणलं का हे लय वजन झालेलं, काल संपलं होतं लय वजन झालंय, तुम्ही जेव्हा सरळ मी मधल्या वाटून तळ्याच्या भारावर चालत येतो नका भगवंताला उजवून फिजवून म्हणते का। गती देणारे कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत म्हणले। असणारे चित्ताला चेतना देणारे प्रभू रामचंद्र आहेत। प्रभू रामचंद्रात असणाऱ्या कुठं आहे विश्राम, कट्टा बी बांधला आता विश्रांतीचं ठिकाण बारशी चांगली सुधारली बरं का। मी गेलतो त्याची तर कट्टा बी बांधला टेकवाय विश्रांतीचा ठाव आहे का नाही। प्रभू रामचंद्र असणारे विश्रांतीशी दुःखाला संपवणारे कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत। अतर्क्य गती प्रभू रामचंद्राची आहे। ज्यांना कळलं त्यांनाच कळलं, पण अजून कोणाला सुद्धा कळलं नाही, पण ती मला कळलं मंदोदरी म्हणू लागले। रामनादाचा अनादी नाद राम शब्दाचा निज राम आनंदाचा निज आनंद राम महाबोध बोधाचा। असणारा जो काही नाद निघतो त्या नादाचा महानाद नाद कोण असेल तर प्रभू रामचंद्राचा आहेत। म्हणून ती आरती म्हणतात गेलं का विसरून बघा, त्या आरतीकडे लोक शिकलं पोस्टर असं आठवलं असतं, पण लिहायला आठवायचं गेलं की मग लय अवघड असते नाही आठवायचं म्हणलं की। अनुहत ध्वनी गरजेत या पार, त्या अनुहत ध्वनीचा असणारा कुणापासून आहे तर त्या प्रभू रामचंद्रापासूनच आहे। शब्दाला चालवणारे बोलवणारे कोण असतील तर प्रभू रामचंद्र शब्द तयार करणार। आनंदाचा निज आनंद प्रभू रामचंद्राचा आहे। बोधाचा निज बोध प्रभू रामचंद्राचा आहे। रामचेतनाचे चक्षु राम इंद्रियाचा अध्यक्षु विषयाचा सुखाचा मूळ वृक्ष राम चक्षु चक्षुता। राम असणारा ज्ञानाचा डोळा आहे। चेतनाचा आपल्या जी काही चित्ताला चेतना देणारा डोळा कोण असेल तर मुख्य प्रभू रामचंद्र आहेत। आणि सर्व इंद्रियांचा अध्यक्ष कोण असेल तर रामाचा आहे बरं का, लक्षात ठेवा। चाले शरीर कोणाच्या सत्तेने शरीर चालतंय, रामाच्या सत्तेने चालतंय। रामाने एका हातात जर सत्ता काढली तर हात निघा असा संपलं काम संपलं त्या हाताचं। अशा प्रकारे सर्व इंद्रियांचा असणारा अध्यक्ष प्रभू रामचंद्र आहेत। आणि
विषयाचा मूळ वृक्ष कोण असं तर प्रभू रामचंद्रच आहे, पण विषय तो त्यांचा झाला नारायण. असं ज्याचा विषय नारायण होतो असं सर्व सुख असणारा प्रभू रामचंद्रच मुळेच आहे. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र असणारा डोळ्याचा डोळा सुद्धा प्रभू रामचंद्र दिसतो. तो डोळा पण त्या डोळ्याच्या आतमध्ये पडळा आहे, त्या पडळाने दिसत असे ते प्रभू रामचंद्र आहेत. म्हणले राम स्वर्गाचा आधी स्वर्ग, राम परगवागाचा परवग, राम जीवा शिवाचा योग, राम सुलभ सुलभत्वे. स्वर्गाचा आधी स्वर्ग प्रभू रामचंद्र आहेत. बरं का लक्षात ठेव. सांगितलं स्वर्गात काय पाप पुण्य संपले खाली ढकलून देतात, पण प्रभू रामचंद्रापाशी ती काय सुख आहे ते न संपणारं सुख आहे. म्हणून आधी स्वर्गाचा स्वर्ग प्रभू रामचंद्राला म्हणलेलं आहे. त्या सुखा होईना असे त्या सुखाचा सुद्धा नाश होतं, पण प्रभू रामचंद्राचं चिंतन कथा ऐकल्यानंतर जी काय सुख आहे ती सुख असणार स्वर्गाच्या ठिकाणी सुद्धा नाही. म्हणजे जी काय असणारी रामनामामध्ये जी काय नामस्मरण केल्यानंतर जी काय मोह अंतःकरणाच्या ठिकाणचा संपतो, मुक्ती असल्यासारखं मोकळा असल्यासारखं कुठं वाटतंय रामायणाला आल्यावरच. कोण फोन सुद्धा करीत नाही. ती कुठे गेल्यात? कुतीला गेल्यात. थोडी पाहुणा तरी म्हणायला लागला नाही अहो कुठे गेल्यात? हो थोडी वेळ फोन करा, 8 ते 10 फोन करणं. बघ कधी 8 ते 10 फोन येते का? कवा तर ज्याला माहिती नाही त्याला फोन 8 ते 10 येते, नंतर बाकीचे कोणच फोन करत नाही. बोंबलत बसते म्हणजे 8 ते 10 करू नका. फोन सुद्धा उपक्रम नाही ते आपला. कळतंय का? म्हणजे असणारा ते असणारा रामामध्ये नामनामामध्ये जी काय आनंद आहे आणि त्या रामनामामध्ये जी काय असणारा मुक्ती आहे ती दुसरीकडे कुठंच नाही. म्हणून राम असणारा मुक्तीचा ही मुक्ती असणार आहे. एवढंच नाही, जीव पेंडी शिव ब्रह्मांडी. योग म्हणजे जोडणं. शिवाला आणि जीवाला जोडण्याचं कोण काम करत असेल तर राम. बघा राम म्हणलं की आतलं बाहेर, बाहेरचं पण आतमध्ये नाही. पाक बाहेर जातात पण आतमध्ये नाही. राम ओट दोन्ही वट जोड जातात. शिव ते काही ठिकाणी प्रमाण दिलं. जीव म्हणजे वरचा वट खालचा वट असणारा शिव, दोन्ही वट एकत्र. कुठला बी शब्द म्हणा दोन्ही वट जुळत नाहीत, पण राम म्हणलं की जुळतं. आई आणि राम असं असणारे शब्द आहेत. म्हणून असणारा राम असणारा जीव आणि शिवाचा योग म्हणजे जोडणं. जोडण्याचं काम करतात अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्र सुलभ आणि सोपे आहेत. पण सुलभ आणि सोपं म्हणलं की माणसाला कळत नाही. अवघड म्हणलं की लगेच कळतं. सोपं म्हणलं कोणी बी करेल त्याला काय. सोपं म्हणलं की माणसाला नको वाटतं, अवघड म्हणलं की तेवढं करायला बरं वाटतं. रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा नाही. रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा. जपावा सर्व काळ. जपावा सर्व काळ म्हणलं. सुलभ हा मंत्र सोपा. सोपा आहे, सुलभ आहे, चांगला सांगितलाय तरी वाचेशी सद्गत जपी आधी जप म्हणलं तरी जपत नाही. ते म्हणलं का सोपा आहे, सुलभ आहे, नाही खर्ची दमडी अडका खर्चायची गरज नाही. आणि जिथं खर्च करू वाटतं तिथे घेऊ वाटतंय आहे का नाही. बघा की एखाद्या चांगल्या किराणा दुकानात गेलं तर ते वस्तू घ्यायची ती बी घेत नाही, पण तसं ते डी मार्ट असू द्या काय म्हणते त्याला सुपर बाजार असू द्या किंवा कुठे त्या दुकानात गेलं का नाही. होलसेल नाही हे नाव निघलेत नवीनच आता. डी मार्ट कुठं इंग्रजी आणि त्याच्यात गेलं का नाही. जी वस्तू लागायची नसते का ती बी पिशवीत भरते. हाताने भरायचं असते ना. सोप आहे का हाताने घ्यायचंय, सोप आहे भरायचंय. पैसे बघून काउंटरला गेल्यावर ती बी असं मोजायचं नाही झालं. त्याच्यामुळे सोपं तेवढं माणसाला बरं वाटायला लागलं, पण अवघड दुकानदारांनी यावं, लिस्ट बनवावी आणि पैसे घ्यावं देताना अवघड वाटावं. नको वाटतं माणसाला. अवघड नको, सोपं बरं वाटलं. पण सोपं नको वाटतंय, अवघडात शिरायला लागली माणसं. जी वस्तू लागत नाही ती सुद्धा घरी आणायला लागली. असं असणारे प्रभू रामचंद्र सुलभ आणि सोपे सापडण्यासाठी बंधुदारी सांगू लागली. राम सुखाचे सोलिव सुख, राम विस्मरणी आघात दुःख, वैसे बोलता एकाएक निज देह देख विसरली. जाता जाता असणारी मंदोदरी म्हणू लागली. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. सर्व सुखाचा आगर. आगर म्हणजे कळलं का? आगर काय कळत नाही. स्टँड म्हणलं का? स्टँड मग कळतेस. आता बस आगार मराठी शब्द बस आगार, पण बस स्टँड
का तर बाबा पूर्णच भाषा होईना ती इंग्रजांनी काय टाकलं काय डोक्यात सगळ्यांच्या तवा राज्य करून गेली, थोडं तरी आसन पाडून गेली. सर्व सुखाच्या अगर कोण असेल, अगर म्हणजे सगळं स्थान एकत्र आलेलं कोण असेल तर ते प्रभू रामचंद्र आहेत. जसं सगळ्या इष्टे आगारात येऊन थांबतात तसं सर्व सुख येऊन कुठं थांबतं? प्रभू रामचंद्राच्या जवळ येऊन थांबतं. हे मंदोदरीने सर्व जगाला सांगितलं. म्हणून सोनी सुखाचं सुख कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत. पण प्रभू रामचंद्राला जर विसरलं तर घासरलाच मग म्हणायचं. मग तर ती प्रभू रामचंद्राच्या हातात टाकलेला दगड बुडत होता. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघक्षमा. रामाच्या नामाचा महिमा देवाला सुद्धा कळला नाही, म्हणून प्रभू रामचंद्राच्या हातात न टाकलेला दगड मग बुडत होता. रामाने सोडल्यावर बुडत नाही तर काय होईल? बुडन का नाही? रसतळाला डायरेक्ट. आणि प्रभू रामचंद्राच्या नामाने टाकलेला दगड तरत होता. म्हणून प्रभू रामचंद्राचं ज्याला ज्याला विसर पडला त्याला आघात दुःख आहे असं एक मंदोदरी बोलली आणि देहभान विसरून गेली. मौनाची करी महासती लोटांगण रघुपती घालून आती प्रीती सांडिल निजिती कलेवर प्रभू रामचंद्र भगवान की जय. गपचीप झाली, शांत झाली महान सती असणारी मंदोदरी मनातल्या मनात प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलं, अतिशय आवडीने प्रीतीने घातलं आणि आपला देह अग्नीत समर्पित. आगी का पुरा योग होता तद्रूप होय एकात्मता देवी देह त्यागे कांता झाली तत्वता श्रीरामा. कापुराच्या वाती उधळल्या ज्योती ठाईचा भेद संपला. कापुराची अग्नीची भेट झाल्याबरोबर जशी एकच ज्योत व्हावी, कापुराग्नी रूप व्हावा, तशा प्रकारे राजा रावणाची कांता मंदोदरी रामरूप झाली म्हणतात वाचा. लोकी प्रथा आईसी सहगमन नाही मंदोदरीसी सतीत्वाची ख्याती जिसी वैदवेसी केवी राहे. लोकांमध्ये असणाऱ्या अशा प्रकारची ख्याती आणि पसरली गेली की सहगमन मंदोदरीचं झालंच नाही. पण जी महान सतीव्रत पतिव्रत आहे तिला वैधव्याचा डाग लागेल का? कधी लागू शकत नाही. तिचं सहगमन झालं म्हणतात. अवघी केला जय जयकार वानर भाड्याला थोर सती पतिव्रता पवित्र केले चरित्र जगवंद्य. अवघ्यांनी जे जयकार केला, वानर मंडळीनं जे जयकार केला, महान पतिव्रता पवित्र असणारी मंदोदरी आहे जगात वंदनीय झाली म्हणतात. राक्षसाच्या आणि रावणाच्या वनिता येरी येरते वाणे देता झाला प्रवेश त्याने माझे. राजा रावणाच्या आणि राक्षसांच्या जी का उरलेल्या कांता होत्या राजा रावणाच्या, त्यांनी हे असणारे एकमेकीला वाण दिले आणि त्यांनी बी त्या चितेमध्ये धडाधड 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 आपला देह समर्पित करायला सुरुवात केली. धर्मात्मा श्रीराम भक्त विभीषण अति विरक्त उत्तर विधी साध्यंत केली विधियुक्त बंधुसी. धर्माची मूर्ती असणाऱ्या आणि प्रभू रामचंद्राचा निश्चय भक्त असणाऱ्या विभीषण काका अतिशय विरक्त झाले देहावर आणि सर्वचे सर्व उत्तर केल्या आपल्या भावाची राजा रावणाची विभीषण काकांनी केली म्हणतात. सकलाचे मनोगत सिद्धी पावले समस्त अवघे झाले आनंद भरित नामे सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या, सगळेच्या सगळे मोक्षाला गेले. सगळ्यांना आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू राम नामाचा जय जयकार केला म्हणतात. राम लक्ष्मण सुग्रीव जाण जांबुवंत वायुनंदन मुख्य अग्रणी हनुमंत जाण चालक संपूर्ण रामाचा. प्रभू रामचंद्र दक्षी म्हणजे सुग्रीव राजा अंगदेव राजा जांबुवंत असणारे हनुमंत आहेत आणि असं मुख्य अग्रगणी असणारे प्रभू रामचंद्राचा दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. हनुमंताविषयी प्रभू रामचंद्र चालतच नाही जसे हनुमंतराय सुद्धा. अवघे झाले आनंद भरित सूर्य कार्य झाले समस्त ड्युटीला लंकन हात साधू संत विरोध. सगळ्यात आनंद भरा झालेला आहे. देवांचं कार्य सुद्धा परिपूर्ण झालंय का तर जो साधू संताला विरोध करत होता असा राजा रावण संपला. एका जनार्दना शरण मंदोदरीचे सहगमन
झाले अति गजरे करुण याती दारुण्या सतीत्वाची शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु ज्ञानानंद स्वामीला शरण गेले. नव्हे का बघा का आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. आणि ह्या अध्यायाच्या कथेच्या ठिकाणी आपण ऐकलं मंदधरीनं सहगमन केलं आणि अतिशय गजरे करून सगळं असणारा सुख हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गाच्या ठिकाणात सुद्धा असा सुख सोहळा नाही. तो सुख सोहळा लंकेच्या ठिकाणी मंदधरीनं दाखवून दिला. आणि अशी आपली सतीत्वाची जी काय असणारी कीर्ती स्वर्गमूर्ती पाताळामध्ये पसरली. आता उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी निर्माण आता सगळी संपली. विभीषण काका एक राहिलं. आता लंकेचं राज्य कोण करणार? विभीषण काका कोणच राहिलं नाही. विभीषण काकाचा राज्याभिषेक होईल म्हणले. हा कांडे एका कारण टिकिया नाम पंचकृष्ण शिवम भगवंतो पुंडलिक